नमस्कार विद्यार्थींनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन तुमचं मी या ठिकाणी स्वागत करतो। बघा, विविध घडामोडी 2026 मध्ये बघा आपण सुरू केलेला आहे नवीन वर्ष आणि नवीन वर्षातल्या चालू घडामोडी। मागच्या वेळेस शनिवारला काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे आपलं करंट अफेअरचं लेक्चर होऊ नाही शकलं आणि तो लेक्चर अपलोड सुद्धा झाला नाही। आता बघा, काही विद्यार्थ्यांचा मेसेज येते, काही विद्यार्थ्यांचा फोन येतो की सर आम्हाला काही लेक्चर बघायला भेटत नाही। तर विद्यार्थ्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळे व्हिडिओ बघा आणि काही लाईव्ह व्हिडिओ आहे आपले, त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ एकत्र आणि व्हिडिओ तुम्हाला एकत्र लाईव्ह व्हिडिओ वाले कुठलेही तुम्हाला दिसत नाही, बरोबर आहे। त्यामुळे आपण मागचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला लाईव्ह मध्ये बघायला भेटेल। तर युट्यूबच्या ठिकाणी बाजूला तुम्ही जायचं, सगळे व्हिडिओ बघायचं आणि त्या व्हिडिओ मध्ये एक ऑप्शन आहे लाईव्ह म्हणून, तर लाईव्ह मधून बाकीचे तुम्हाला करंट अफेअरचे लेक्चर मिळतील 2025 चे। तर 2026 आपलं सत्र सुरू आहे सगळ्या एक्झामसाठी। तर बघा, करंट घडामोडीमध्ये पहिली घडामोड आहे बघा, पराक्रम दिवस। लक्षात घ्या, पराक्रम दिवस तुम्हाला माहिती आहे सुभाषचंद्र बोस यांची जयंती 23 जानेवारी रोजी देशभरात पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो। आता बघा, सुभाषचंद्र बोस यांचा पराक्रम दिवस साजरा करण्याचे कारण तुम्हाला माहित आहे, यांनी भारताच्या बाहेर जाऊन यांनी काय केलं होतं, सिंगापूर या ठिकाणी भारतीय सरकार स्थापन करण्याचं, आझाद हिंद सरकार स्थापन करण्याची घोषणा केली होती आणि बर्लिन, स्टुटगार्ट या राष्ट्रामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी सैनिकाची पलटण निर्माण केली होती आणि म्हणून त्यांनी पराक्रम गाजवला। म्हणून या पराक्रमाच्या महान व्यक्तिमत्वाला आपण 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस आपण काय करतो की पराक्रम दिवस म्हणून साजरा करतो। बघा, 23 जानेवारी 2 दिवस महत्वाचे आहे। बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस 23 जानेवारी हा शताब्दी दिवस आहे। बाळासाहेब ठाकरे यांना साधारणतः 100 वर्ष झालेले आहे, 100 वर्ष। आणि बाळासाहेब ठाकरे यांचा शताब्दी वर्ष। बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म बघा मुंबईला नाही आहे, यांचा जन्म पुण्याला आहे। बाळासाहेब ठाकरे लक्षात घ्या, 23 जानेवारी त्यांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। तर तुम्हाला प्रश्न बाळासाहेब ठाकरेवर सुद्धा मागे पुढे येऊ शकतो। दोघांचा बी पराक्रम दिवस 23 जानेवारी आणि 23 जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस। शिवसेना पक्षाची 1966 ला स्थापना झाली। 1980 ला मार्मिक नावाचं जे काही म्हणतो आपण साप्ताहिक हे सुरू केलं होतं। व्यंगचित्रकार, जगातलं ज्यांनी सर्वात चांगला व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची ओळख होती आणि 1966 ला शिवसेना नावाचं वादळ शिवसेना पक्ष स्थापन केला होता, लक्षात घ्या। तर बघा, साधारणतः 2011 पासून 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून घोषणा केलेला आहे। तुम्हाला माहिती आहे सुभाषचंद्र बोस यांचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये महत्वाचं योगदान 1938 आणि 1939 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे 2 वेळा ते अध्यक्ष होते। 1938 आणि 1939 हरिपुरा आणि त्रिपुरा। त्यानंतर त्यांचं लोकप्रिय घोषणा आहे चलो दिल्ली आणि त्यानंतर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, या प्रकारचं त्यांचं काय होतं म्हणणं होतं। तर तुम्हाला माहित आहे महिला पथक प्रमुख लक्ष्मी सहगल होती। कोण होती? लक्ष्मी सहगल। लक्षात घ्या, महिला पथक प्रमुख आणि त्यांनी घोषणा दिली ती कोणती होती? चलो दिल्ली। आणि लक्षात घ्या, पुरुष पथक प्रमुख तुम्हाला माहिती आहे सुभाषचंद्र बोस। लक्षात घ्या, तर या प्रकारचं महत्वाचं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तीचं मृत्यूची तुम्हाला सापडलं नाही कधीच यांचा मृत्यू झाला कसा, तुम्हाला माहित आहे एका विमान दुर्घटनेमध्ये यांचा मृत्यू झालेला आहे। परंतु त्यांचं विमानाच्या नंतर ते सापडलीच नाही, त्याची बॉडी सापडली नाही की खरोखर सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला की नाही झाला। आजही विदा सावरकर आणि सुभाषचंद्र बोस या 2 लोकांचा मृत्यू दिवस कुठे सांगितलेला नाहीये, कारण ऑफिशियली, कारण ज्यावेळेस त्यांचं दुर्घटना झालेली आहे तर त्या दुर्घटनेच्या अंतर्गत त्यांच्या बॉडीचं कुठल्याही प्रकारचा पार्ट त्यांचा सापडलेला नाहीये। काही लोकांचं म्हणणं आहे सुभाषचंद्र बोस यांनी डायरेक्ट उडी टाकलेली आहे, परंतु आणखीनही आपल्या भारतामध्ये यांच्याबद्दल माहिती प्राप्त झालेली नाही आहे। तर सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस 23 जानेवारी हा दिवस कोणता दिवस साजरा करतो आपण? पराक्रम दिवस। कधीपासून? 2011 पासून। कधीपासून? 2011 पासून। चला पुढे बघा, इंदिरा गांधी पुरस्कार। इंदिरा गांधी पुरस्कार 2025। बघा, इंदिरा गांधी पुरस्कार 2025 हा महत्वपूर्ण पुरस्कार आहे। बघा, महत्वपूर्ण पुरस्कार इंदिरा गांधीचा आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, इंदिरा गांधी पुरस्कार। बघा, इंदिरा गांधी पुरस्कार बघा, ग्रासा माशेलनं 2025 साठी इंदिरा गांधी पुरस्कार जिंकलेला आहे। बघा, इंदिरा गांधी हे विविध क्षेत्रातनी काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार दिला जातो, म्हणजे समाजसेवा, पत्रकारिता, विज्ञान, साहित्य, शांतता यासाठी तुम्हाला हा इंदिरा गांधी पुरस्कार दिला जातो। इंदिरा फाउंडेशन मार्फत इंदिरा गांधी हा पुरस्कार दिला जातो। तुम्हाला माहिती आहे ग्रासा माशेल यांना हा पुरस्कार दिलाय, ह्या कुठच्या आहे? मोझांबिक, आफ्रिका।
इंदिरा गांधी 2025चा पुरस्कार कोणाला प्राप्त झाला लक्षात घ्या, तर ग्रासा मासेल. कोणाला प्राप्त झाला? ग्रासा मासेल. हे प्रॉपर कुठचे आहे? मोझांबिक, आफ्रिका. मोझांबिक, आफ्रिका. बघा, त्यांनी शिक्षण आणि आरोग्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ग्रासा मासेल यांनी शिक्षण आणि आरोग्यामध्ये काम केलेलं आहे. बघा, मोझांबिकच्या पहिल्या शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री आहे, म्हणून त्यांनी शालेय नोंदणी दरात मोठी वाढ केली. बघा, शाळेमध्ये जे काही विद्यार्थ्याची पटसंख्या आहे आणि शाळेतली काय आहे? नोंदणी आहे. बरोबर आहे. आता राहू दे. बघा, शाळेतली काय आहे? नोंदणी आहे. तर शाळेतली नोंदणी म्हणजेच काय, जे की आपण पटनोंदणी म्हणतो, पटसंख्या. आणि याच्यासाठी त्यांनी सर्वात चांगली काय केलेली आहे? कामगिरी केलेली आहे. त्यानंतर मानवतावादी कार्य. मानवतावादी कार्य बघा, एक आव्हानात्मक आणि संघर्षमय परिस्थितीत त्यांनी महिला आणि मुलांच्या हक्कासाठी कार्य केलेलं आहे. बघा, शिक्षणामध्ये काम केलं, महिला आणि मुलांच्या संगोपनासाठी, निरंतरासाठी त्यांनी काम केलं. त्यानंतर आर्थिक सक्षमीकरण. बघा, ग्रासा मासेल यांच्या ट्रस्ट आहे, ग्रासा मासेल ट्रस्ट. यांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि अन्न सुरक्षेसाठी त्यांनी मोठे प्रयत्न केलेले आहेत. बघा, महिलांचं समानता, सक्षमीकरण, शालेय शिक्षण, बरोबर आहे, यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? काम केलेलं आहे. त्यानंतर जागतिक नेतृत्व. बघा, त्यांनी द एल्डर्स आणि गर्ल्स नॉट ब्राइड्स सारख्या संस्थांच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. बघा, द एल्डर्स बघा आणि गर्ल्स नॉट ब्राइड्स. बघा, ह्या दोन महत्वाच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. बघा, ग्रासा मासेल यांनी काय सांगितलंय? स्त्री हे कोणाचं मनोरंजनाचं साधन नाहीये. स्त्री हे सक्षम आहे, स्त्री ही अनंत काळाची माता आहे आणि स्त्रीनं त्याचं आर्थिक उदरनिर्वाह स्वतः करावं, तिनं बुजगावणं बनू नये. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येक मुलींनी मुलांनी शिकावं यासाठी काम केलं आहे. आणि ग्रासा मासेल लक्षात घ्या, मंत्री म्हणून यांनी उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. त्यानंतर बघा, मोझांबिक, आफ्रिका इच्छा आहे ग्रासा मासेल यांना 2025चा इंदिरा गांधी पुरस्कार. तुम्हाला प्रश्न येईल, 2025चा इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला प्राप्त आहे? ग्रासा मासेल. ते कुठले आहे? तर ते मोझांबिक, आफ्रिका. मोझांबिक, आफ्रिका. लक्षात घ्या. आता एक तर याच्यावर येईल, नाहीतर मग दुसरा प्रश्न बघा, याच्या पुढचा, हे पुढची जी माहिती आहे त्याच्यावर. इंदिरा गांधी पुरस्कार स्थापनेचं वर्ष. इंदिरा गांधी पुरस्कार बघा कोणामार्फत देण्यात येतो? भारत सरकार मार्फत देण्यात येतो. लक्षात घ्या. स्थापनेचं वर्ष बघा 1985. बघा, संस्थापक भारत सरकार, प्रशासित इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट, नवी दिल्ली. बघा, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट, नवी दिल्ली यांच्या मार्फत दिला जातो. बघा, दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी शांतता, निशस्त्रीकरण, विकास, समाजसेवा, मानवतावादी कार्य यासाठी हा पुरस्कार दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. इंदिरा गांधी हा शांतता पुरस्कार आंतरराष्ट्रीय आहे. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय. कारण इंदिरा गांधीने जे काही काम केलं होतं बांगलादेश मुक्तीसाठी, तेव्हापासून तुम्हाला माहित आहे, नंतर इंदिरा गांधीचा मृत्यू झाली, हत्या झाली 1984 ला. आणि नंतर राजीव गांधी सरकारनं लगेच 85 ला इंदिरा गांधीच्या नावानं एक पुरस्कार जाहीर केला. जगामध्ये जे शांततेसाठी काम करणार असेल, जगासाठी, लोकतंत्रासाठी जे काम करणार असेल, त्या लोकांना हा पुरस्कार मिळेल. लक्षात घ्या. तर या प्रकारचा पुरस्कार. पुढे बघा, 2025चा इंदिरा गांधी पुरस्कार प्राप्त आहे कोणाला? ग्रासा मासेलनं. बघा, पहिले घडामोड आहे 23 जानेवारी पराक्रम दिवस. 23 जानेवारी पराक्रम दिवस. कोणाचा जन्मदिवस? सुभाषचंद्र बोस. कोणाचा जन्मदिवस? सुभाषचंद्र बोस. कधीपासून सुरुवात? 2011. बघा, त्यानंतर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, निशस्त्रीकरण पुरस्कार कधीपासून सुरुवात? 1985. कधीपासून सुरुवात? सरकार कोण होतं? भारत सरकार. भारत सरकारचं त्यावेळेस पंतप्रधान कोण होते? राजीव गांधी. कोण होते? राजीव गांधी. 1985 ला या पुरस्काराची स्थापना कोणत्या ट्रस्ट मार्फत दिल्या जाते? इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट. हे कुठं आहे? नवी दिल्ली. कुठं आहे? नवी दिल्ली. बघा, ग्रासा मासेल हे कुठचे आहे? आफ्रिका मधला, मोझांबिक मधले आहे. आफ्रिका मधल्या मोझांबिक मधला आहे आणि त्यांना हा पुरस्कार दिला आहे. लक्षात घ्या, त्यांनी शैक्षणिक कार्य केलेलं आहे, महिलांचं आर्थिक कार्य केलेलं आहे, महिलांचं सक्षमीकरण केलेलं आहे, मुलांचं सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? काम केलेलं आहे. सर्वात जास्त पटनोंदणी करण्याचं काम हे त्यांचं उल्लेखनीय आहे. बरोबर आहे. पटनोंदणी म्हणजे शाळेमध्ये जी काही विद्यार्थ्यांची संख्या आहे ती वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर या प्रकारचा हा पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार, हा राष्ट्रीय आहे, आंतरराष्ट्रीय आहे की राज्य आहे? आंतरराष्ट्रीय. तुम्हाला प्रश्न येईल, इंदिरा गांधी हा पुरस्कार कोणता आहे? तर आंतरराष्ट्रीय. कोणता आहे? आंतरराष्ट्रीय. चला, याच्यात मी आपला कुठल्याही प्रकारचा डाऊट नसला पाहिजे. जर प्रश्न आला तर 100% बनला पाहिजे. आता बघा बरोबर, याच्यात मी इंदिरा गांधी
पुरस्कार, तुम्हाला एक अपडेट सांगतो, तुम्हाला एक माहिती सांगतो, घरी जाऊन या नोट्सला वाचायचं किंवा हे झेरॉक्स पीडीएफ करायची आणि याच्यावर काय करायचं, मागचे 2024 ला, 2025 ला, 23 ला, 22 ला कोणाला इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिळाला ते लिहून घ्यायचं आणि सर्वात पहिला कोणाला भेटला याच्यामध्ये आपल्या जुन्या नोट्स मध्ये आहे, म्हणून मी इथं दिलेलं नाही आहे. चला पुढं, स्टेट ऑफ फायनान्स फॉर नेचर 2026. बघा, संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणाचा महत्वाचा कार्यक्रम आहे स्टेट ऑफ फायनान्स, लक्षात घ्या, फॉर नेचर 2026. बघा, हा अहवाल प्रसिद्ध झालाय. बघा, स्टेट ऑफ फायनान्स फॉर नेचर 2026 अहवाल प्रसिद्ध झालाय, स्टेट ऑफ फायनान्स फॉर नेचर. बघा, सुरुवात या अहवालाची पहिली आवृत्ती 2021 ला झालेली आहे. बघा, सर्वात महत्वाचं काय सांगितलंय, प्रकाशन कोण करते, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमद्वारे, म्हणजेच काय रे, UNEP. लक्षात घ्या, UNEP. त्यानंतर तुम्हाला माहित आहे UNDP आणि UNEP हे महत्वाच्या काम करणाऱ्या संस्था आहे. त्यानंतर UNSC, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. लक्षात घ्या, महत्वाचे कार्य आणि याच्या मार्फत संयुक्त राष्ट्राच्या संघात आर्थिक काम करणाऱ्या महत्वाच्या संस्था, एक म्हणजे IMF आणि दुसरं म्हणजेच काय, वर्ल्ड बँक. लक्षात घ्या, वर्ल्ड बँक. लक्षात घ्या, सिक्युरिटी काउन्सिल मध्ये भारताचा समावेश नाही आहे. लक्षात घ्या, स्थायी मध्ये म्हणजे व्हेटो पॉवर असतो, त्याच्यामध्ये 5च राष्ट्र आहे, इन्क्लुडिंग 5 स्टेट. लक्षात घ्या, 5 नेशन ओनली. लक्षात घ्या, तर UNSC मध्ये भारत अस्थायी म्हणून आहे, स्थायी म्हणून नाही आहे. पण UNDP आणि UNEP मध्ये भारत स्थायी आहे. UNEP आणि UNDP मध्ये भारत स्थायी आहे. स्थायी सुरक्षा परिषद कोणत्या प्रोग्राम मध्ये, आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये, इकॉनॉमी आणि पॉलिटीमध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय संस्था आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे. लक्षात घ्या, IMF, वर्ल्ड बँक, UNDP, UNEP. लक्षात घ्या, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, MDG आणि SDG याच्यामध्ये आपल्याला महत्वाचे प्रोग्राम आहे. आणि याच्यात विचारतात तुम्हाला, ब्रुटलँड कमिशनवर प्रश्न तुम्हाला विचारतात, वसुंधरा परिषदेवर विचारतात, बाली परिषदेवर विचारतात, क्योटो प्रोटोकॉल परिषदेवर विचारतात, UNFC परिषद तुम्हाला विचारतात. बरोबर आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रश्न जेव्हा येतात, 2016 ला सर्वात पहिल्यांदा पर्यावरणासंदर्भात परिषद कोणत्या शहरात झाली, हा प्रश्न येऊन गेलाय 4 वर्षापूर्वी, पॅरिस. तिथं काय झालं, हवामान बदलावर चर्चा. क्लोरोफ्लोरोकार्बन याचं उत्सर्जनचं प्रमाण 1°C काय करायचं, आपल्याला कमी करायचं, जगाचं तापमान कमी करायचं. कारण ग्लोबल वॉर्मिंग काय झालेलं आहे, झपाट्यानं बदललेलं आहे. कारण आपण जर पर्यावरणाचं रक्षण नाही केलं तर आपला एकमेकाचा काय होईल, नाश होईल. आणि असं त्या परिषदेमध्ये झालं. बरोबर आहे. म्हणूनच तुम्हाला माहित आहे, सोलर अलायन्स गट निर्माण केला, सोलर अलायन्स. आणि सोलर अलायन्स गटासाठी सुरुवात करणारा राष्ट्र, पुरस्कार करणारा राष्ट्र भारत सरकार आहे. नरेंद्र मोदीनं या परिषदेमध्ये UNEP प्रोग्राम मध्ये 2 अहवाल मांडले आणि ते सगळ्यांना आजपर्यंत अवलंबलं. एक म्हणजे योगा दिवस. लक्षात घ्या, योगा दिवसानं माणसाचा सस्टेनेबल विकास होतो, हे लक्षात घ्या. पिमसाल कसं, योगामुळे माणसाचे विचार सर्वात चांगले राहते, माणूस शांत राहतो आणि त्याच्या डोक्यातलं पर्यावरणातला कचरा हा रिकामा होतो. लक्षात घ्या, मेडिटेशन, व्यायाम, ध्यानधारणा हे महत्वाचं आहे. तरुण पोरांनी व्यायाम करून करायचा असते, माहितीये का. त्याच्या डोक्यातनी किंवा त्याच्या शरीरातनी जी जास्त हवा गेलेली आहे ना, सगळ्यात महत्वाचं, ते म्हणतील मला गरमी नाही सहन होत बा, मला असं होते, मा इकडे मन भटकते. मग एक काम कर, 0 घाण कुठं, जिम मध्ये. आणि उचलले का वजन, हे तुला जेवढा वजन उचलायचं आहे ना, उचल. म्हणजे माणसाचा पूर्णपैकी स्टॅमिना त्या ठिकाणी पूर्णपणे जातो आणि त्या ठिकाणी तो पूर्णपणे कंट्रोल असतो, माइंड पॉवर. हे लक्षात घ्या. परंतु असं काही फॅशन नाहीये, जिमला जाणं म्हणजे फॅशन नाही, किंवा ग्राउंडला जाणं म्हणजे फॅशन नाही, पोलीस भरतीवाल्यानं जावं, पण नाही, माइंड सेटअप करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. तुम्ही म्हणसाल महात्मा गांधी का पहिल्यावर होते का, कोण व्यायाम करत होते रोज. माणसाच्या शरीरासाठी, डोकं शांत ठेवण्यासाठी ग्राउंड, मैदान आणि आपलं जिम हे फार महत्वाचं आहे. पण तुम्हाला या गोष्टीचं महत्व आजही भारतीय लोकांना कळत नाही आहे. चला, तर या प्रकारचं संयुक्त राष्ट्रसंघ ही काय करते, प्रकाशित करते. बघा, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाद्वारे इकॉनॉमिक्स ऑफ लँड डिग्रेडेशन, लक्षात घ्या, जमिनीच्या भूभागासंदर्भाचा, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, लक्षात घ्या, पर्यावरण संदर्भात आणि इतर जागतिक भागीदाराच्या सहकार्यानं दरवर्षी हा अहवाल प्रकाशित केला जातो. कुठलं, स्टेट ऑफ फायनान्स ऑफ नेचर. लक्षात घ्या, या अहवालानुसार निसर्ग आणि अर्थव्यवस्था यांचा संबंध दर्शवणारी, निसर्ग आधारित पर्यावरणावर गुंतवणूक करणारी, निसर्ग नकारात्मक वित्त गुंतवणुकीतील तफावत आणि सरकारी खाजगी क्षेत्रात वाटा, धोरणात्मक शिफारसी इत्यादी माहिती आहे. बघा, पर्यावरण, निसर्ग आणि आर्थिक गोष्टी एकमेकांवर आधारित आहे.
निसर्ग जर चांगलं नसेल तर आपण इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट करू शकत नाही. मला सांगा, तुम्ही एखाद्या ठिकाणी आज वातावरण चांगलं नाही आहे, आपण त्या ठिकाणी काहीही करू शकत नाही. आज मला सांगा, तुम्हाला लायब्ररी आहे, लायब्ररीत काऊन चालले तुम्ही? वातावरण, तेच पुस्तक आहे, तेच खुर्ची आहे. तुम्ही म्हणसाल सर माझ्या घरी मस्तपैकी एक रूम आहे, मला खुर्ची आहे, सगळं आहे, पण सगळंच आहे, पण लायब्ररीत जे वातावरण आहे ते नाही आहे. ते नाही आहे. लायब्ररीत लोक जाण्याचं कारण तेच आहे. अरे मला सांगा ना, डॉक्टर बी आर आंबेडकर अमेरिकेत जाऊन लायब्ररीत काऊन बसत होते? आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात काय लायब्ररी नव्हत्या का? नव्हत्या का? कॉलेजमध्ये काय लायब्ररी नव्हत्या का? पण बाबासाहेब आंबेडकर त्या काळातली बी आर आंबेडकरांची खाण्याची व्यवस्था नव्हती, पण बी आर आंबेडकर लायब्ररीमध्ये पैसा भरायचे. कारण रूमचा भाडा देण्यासाठी कंडिशन नाही, परंतु लायब्ररीचा भाडा द्यायला लागेल आपल्याला, कारण सर्वात जास्त पुस्तकं फ्रीमध्ये वाचायला आपल्याला मिळते. हे बाबासाहेब आंबेडकरांचा मानस होता. आणि लायब्ररीमध्ये आपण एकाग्र होतो. सर्वात महत्वाचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर. काही वेळेला आपला ढिला जरी होईल, पण नंतर आपलं कॉन्सन्ट्रेशन 100% वाढते. कारण लायब्ररीमध्ये गेल्यानंतर आपल्या मनात भावना करायची वाचायचंच आहे. जसं मंदिरात गेल्यानंतर बघा आपल्या डोक्यात भक्ती संचारते 100%. बघा मंदिरात गेल्यावर माणूस म्हणते का सगळ्याच चांगलं होते, म्हणते सगळ्याच जाऊ म्हणते बा मी खूपच देवाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी किती चांगला आहो. देवाला तर सगळं माहिती राहते किती बोगस आहे, पण आहे ना सगळेच माणूस तिथं किती निरागस एकदम, बापरे, एकदम काही तो झोपून व्यवस्थितपणे लोटांगण घालते की बा मी किती जबरदस्त भक्त. तर हे लक्षात घ्या, हा प्रत्येकाचा भाव असतो. कारण मंदिरात गेल्यानंतर भाव बघा, आपण सहलीला गेलो, आपण शेगावला गेल्यानंतर वातावरण बदल, प्रत्येकाच्या मनातली भाव वेगळं भक्तिमय होतं, बरोबर आहे. त्याच्या पहिले आपलं वेगळ्या प्रकारचं भावना होती. आपण जेव्हा शेगावले आलो तर प्रत्येकाची भावना एक वेगळ्या प्रकारची झाली, बरोबर आहे. तसं तुम्ही मंदिर असो, चर्च असो, गुरुद्वारा असो, कुठेही असो, ज्या ठिकाणी तुम्ही जाता, विहारमध्ये असो, मस्जिदमध्ये असो, त्यावेळेस भावना फार महत्वाचा आहे. आणि माणसाची आस्था आणि श्रद्धा कायम असली पाहिजे, कुठल्याही ईश्वराबद्दल असो, कुठल्याही धार्मिक संस्थेबद्दल असो, पण ही असणं गरजेचं आहे. ते जर नसला तर माणूस आतंकवादी बनतो. लक्षात घ्या, तो जर नसेल, कुठल्याही धर्माचा असो ना, भक्त माणसानं असावं, एखादा आयडॉल प्रत्येकाचा असावं. म्हणून लक्षात घ्या, स्टेट ऑफ फायनान्स हे काय सांगते, विविध प्रकारचे अहवाल सादर करणारी ही संस्था आहे आणि या प्रकारचं विविध अहवाल प्रकाशित करत असते. बॅसिलस सबटिलस, बघा या प्रकारचा जीवाणू घोषित करणारा भारतातील पहिलं राज्य आहे, तो म्हणजे केरळ. बघा बॅसिलस सबटिलस, बघा जीवाणू म्हणजे एक प्रकारचे काही गोष्टी महत्वाच्या काही असतात. बघा काही काही जीवाणू आपल्या शरीरासाठी महत्वाचे आहे, काही काही जीवाणू शरीरासाठी कसे असतात, महत्वाचे असतात. कारण काही काही गोष्टीमुळे आपलं काय होतं, लाभदायक होतो. तसं तुम्हाला माहित आहे बॅसिलस सबटिलस, लक्षात घ्या, हा राज्य जीवाणू म्हणून घोषित करणारा केरळ भारतातील पहिलंच राज्य आहे. आता मला सांगा, एवढा मोठा राज्य जीवाणू म्हणून घोषित करणारा पहिला राज्य केरळ आहे. हा बॅसिलस काय जीवाणू आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की नाही? पहिलंच राज्य आहे लकाचा घोषित करणारा. हे आज नाही येईल, उद्या येईल, परवा नाही, तेरवा येईल, पण येणार. पण येणार म्हणजे येणार. हा कायच्यात जाईल करंट? सायन्स मध्ये. हा करंट चालला सायन्स मध्ये. आता कोरोना गेला. अशा प्रकारचे जीवाणू, विषाणूचा विषय नाहीये, जीवाणूचा. बघा तर लक्षात घ्या, बॅसिलस कोणतं राज्य आहे? केरळ. बघा केरळ, बघा बरोबर, केरळ सरकारने 23 जानेवारी 2026 रोजी बॅसिलस सबटिलस या जीवाणूला राज्य सूक्ष्मजीव म्हणून अधिकृतपणे घोषित केले. मागच्या वेळेस आपण केरळचं बोललो होतो. राज्य फुलपाखरूचं अभयारण्य घोषित करणारे एकमेव राज्य केरळ. मागच्या करणला बघा केरळ सोडलं नाही, केरळ सुटतच नाही. कुठं गरिबी मुक्त असो, कुठं 100% शिक्षण साक्षरता असो, डिजिटलायझेशन असो, काही ना काही केरळ करत राहते. काऊन? इथे जास्त लोक कसे आहे? हुशार आहे. लक्षात घ्या, हुशार लोक आहेत. तर बघा, तर या ठिकाणचं बॅसिलस सबटिलस जीवाणूला राज्य जीवाणू म्हणून घोषित करणारं पहिलं राज्य आहे. बघा अशा प्रकारे स्वतःचा राज्य जीवाणू घोषित करणारे भारतातील पहिले राज्य आहे. आता बॅसिलस सबटिलस जीवाणू काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. याच्याबद्दल माहिती आहे बघा. बॅसिलस सबटिलस जो काही जीवाणू आहे याच्या संदर्भात माहिती आपण दिलेली आहे. बघा बॅसिलस सबटिलस, ज्याला सगरा बॅसिलस, बघा सगरा बॅसिलस किंवा हे बॅसिलस असेही म्हणतात. सगरा बॅसिलस, काय सगरा म्हणजे एखादा तोतरा असं ना, सगळ्याच्या ठिकाणी सगरा म्हणते ना, तसं सगरा बॅसिलस आणि बॅसिलस असेही म्हणतात. हा एक बहुउपयोगी आणि फायदेशीर सूक्ष्मजीव आहे. बहुउपयोगी. काही सूक्ष्मजीव बघा, दह्यातले सूक्ष्मजीव महत्वाचे आहे. दह्यात जर सूक्ष्मजीव नसेल तर ते दही आंबटच होत नाही, बरोबर आहे. मग ते दूधच आहे समजायचं. लक्षात घ्या. पुढं प्रकार बघा, हा 1 ग्रॅम पॉझिटिव्ह आणि दंडगोलाकार कसा आहे? जीवाणू आहे. दंडगोलाकार जीवाणू आहे आणि 1 ग्रॅम पॉझिटिव्ह आहे. बघा आढळतो कुठं? बघा प्रामुख्याने कुठं आढळतो? माती,
पाणी आणि मानवी तसेच प्राण्याच्या लक्षात घ्या अन्ननलिका आणि आतड्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळतो. नैसर्गिकरित्या आढळतो. माती, पाणी, मानवी तसेच प्राण्याच्या अन्ननलिका आतड्यामध्ये आढळतो. बघा मातीमध्ये बऱ्याचशा गोष्टी बघा, तुमचा जर पाय दुखत असेल, तुमचे पाय जर ठणकत असेल, या स्टाईलमुळे ठणकतात, पण तुम्ही मातीत खेळारे बरोबर तुम्हाला काहीतरी गोष्टी काय भेटते, ताकद भेटते मातीतनी. आपण लहानपणी माती खाल्ली असेल, आता खातो ती माती वेगळ्या प्रकारची आहे, माती खाल्ला म्हणते, बरोबर आहे. पण तेव्हा काय खाल्लं लोकांनी, माती, ती माती महत्वाची होती. आज काही लोक शेणही खातात, पण ते वेगळ्या प्रकारचं. लहानपणी शेण खाल्लं ते वेगळ्या प्रकारचं, पण आज खाल्लेलं शेण वेगळ्या प्रकारचं. कारण तुम्हाला आता म्हणीचा अर्थ कळायला लागलेला आहे. पुढे बघा पाणी, बघा पाणीमध्ये बरेचसे मिनरल्स आपल्याला भेटतात. पाणी बघा, पाणी शरीराला पिणं खूप चांगलं आहे, महत्वाचं. पण पाणी पिल्यानंतर किमान 2.5 ते 3 तास आपण युरिनला गेलं नाही पाहिजे, कारण त्याच्यातले सगळे पोषक द्रव आपलं शरीर शोषून घेते. पण आताच पाणी पिला आणि लगेच गेला म्हणजे जेवल्यानंतर आउटगोईंगला गेला, काही लागल का शरीराला? खाल्ला बिन चाललाय बी, अरे काय कार्यक्रम. लहान लेकराचं ठीक आहे बा, खातही राहते जातही राहते, मग ते झालं ना रे तुमचं सिच्युएशन, तुमचं माइंड. बघा पाणी पिल्याबरोबर लक्षात घ्या, मग एका पहिले जाऊन या, नंतर पाणी पिया. काही लोक तर बघ नाही आता पाणी पिऊन घेतो पण नंतर जातो, कारण मला टाइम नाही नंतर. हे चुकीचं आहे. बघा पोषक द्रव्य आपले शोषण जर झालं नाही, सर्वात महत्वाचं शरीराला लागते पाणी, आणि पाणी जर नसेल तुमच्या शरीराला तर तुमचं शरीर व्यवस्थितपणे वाढ होत नाही. सगळ्याच गोष्टी माहिती का, सगळं शरीरातला महत्वाचा रक्त, आणि रक्तापासूनच सगळ्या गोष्टी आहेत. भविष्यातली सगळं प्रजनन क्षमतेपासून तुमचं बॉडी डिहायड्रेशन होण्यापासून तर सगळ्याच गोष्टीतनी जेवढं जास्त रक्त सळसळतं ना ते तसंच ठेवा, कामी येईल भविष्यात. सध्याचं रक्त तुमचं सळसळू देऊ नका, कारण त्या रक्ताची तुम्हाला भविष्यात खूप गरज लागणार आहे. कारण म्हातारपणापर्यंत त्या रक्ताची तुम्हाला गरज लागणार आहे. आज जर तुमचं रक्त बिनकामी तुम्ही जर वाया घालत असाल तर तुम्हाला खूप काय होणार आहे, त्याचा लॉस होणार आहे. मुलींचा असो या मुलांचा असो, बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला रक्त वाया आपण घालवतो. चला पुढे बघा, साधारणतः माती, पाणी आणि मानवी तसेच प्राण्यांच्या अन्ननलिकामध्ये हे आढळते. बघा प्रतिकूल परिस्थितीत तग धरणे, प्रतिकूल बघा म्हणजे परिस्थिती खराब जरी असेल तर तग धरणे. हा जीवाणू इंडोस्पोर, बघा इंडोस्पोर नावाचे कठीण संरक्षण कवच तयार करू शकतो. इंडोस्पोर नावाचे कठीण संरक्षण काय करतो, कवच तयार करतो. बघा यामुळे उष्णता, दुष्काळ आणि रेडिएशन सारख्या अत्यंत कठीण परिस्थितीतही जिवंत राहू शकतो. उष्णता असेल, खूप मोठं लहरी असेल, दुष्काळ असेल, वाढ, हे जीवाणू वेगाने वाढतात. बघा 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात त्यांची वाढ सर्वात चांगली होते. 30 ते 35 अंश सेल्सिअस म्हणजे तापमानात त्याची वाढ कशी होते, सर्वात चांगली आहे. बघा केरळामध्ये हे वातावरण उबदार आहे, दमट आहे. मुंबईचं वातावरण केरळाचं वातावरण सारखं असते, कारण सारखी गरमी होत राहते परंतु ऊन कमी असते. ऊन कसं असते, कमी. जसं की सध्या आपलं वातावरण कसं आहे, उबदार आहे, दमट आहे. लक्षात घ्या, गरमी होऊ राहिली आपल्याला, बरोबर आहे, परंतु ऊन आपल्याला पूर्णपणे कधी. बघा ऊन जर असलं टेम्परेचर राहते पण हवा फिरत राहते. सध्या हवेच्या वातावरणाचा सगळ्या परिणाम आहे. तर लक्षात घ्या, बॅसिलस सबटिलस या प्रकारचा जीवाणू राज्य जीवाणू म्हणून घोषित करणारं पहिलं राज्य कोणतं, केरळ. बघा हे कशात आढळते, तर मानवी, लक्षात घ्या महत्वाच्या प्राण्याच्या अन्ननलिकामध्ये आढळते, पाणीमध्ये आढळते आणि मातीमध्ये आढळते. पाणी, माती आणि प्राण्याच्या अन्ननलिकामध्ये ते आढळते. लक्षात घ्या. पुढे बघा हे काय आहे, जीवाणू आहे. कोणतं राज्य, केरळ. कोणतं राज्य, केरळ. पुढे बघा पूर्व पद्म पुरस्कार 100% आहे, 100%. फक्त काय विचाराल काही सांगता येत नाही. महाराष्ट्राचे 8 लोक आहे, बरोबर आहे. आता याच्यातही तुम्हाला काही लोकांना फक्त रोहित शर्माच माहित राहते, बाकी नाही माहित राहत. आणि आयोग काय करते का, आता रोहित शर्माच विचारत नाही. आयोग माहित आहे का, जे सगळं चर्चित आहे ते माहित आहे. बघा प्रजासत्ताक दिनाच्या 26 जानेवारी 2026च्या पूर्वसंध्येला म्हणजे सायंकाळी, लक्षात घ्या, तुम्हाला केंद्र सरकारने, लक्षात घ्या, केंद्र सरकारने एकूण 131 पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. हे आकडा कायम लक्षात घ्या. 2026 रोजी किती पद्म पुरस्काराची घोषणा झाली, तर 131. आता यातली सगळेच आहे, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे सगळं मिळून 131. किती, 131. तुम्हाला माहित आहे याची निवड, लक्षात घ्या, पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ करत असते. पद्म पुरस्काराची निवड पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ करत असते. आणि कोणाच्या हस्ते प्रदान करतात, तर राष्ट्रपतीच्या हस्ते दिलं जाते. आता काही लोक मरणोत्तर काही लोकांना भेटते, मग त्याच्या घरातला, कुटुंबातला कोणी सदस्य किंवा कोणी परिवारातला एखादा मित्र सदस्य ते पुरस्कार घेऊ शकतात. बघा साधारणतः 2026च्या पुरस्काराचं वैशिष्ट्य बघा,
पद्मविभूषण 5, बघा पद्मविभूषण 5 लोकांना, पद्मभूषण 13 लोकांना. पद्मभूषण किती लोकांना? 13 लोकांना, लक्षात घ्या. आणि त्यानंतर पद्मश्री 113 लोकांना. किती लोकांना? 113. तर बघा या प्रकारचं तुम्ही हे आकडा ठेवा. पद्मविभूषण किती? 5, पद्मभूषण किती? 13 आणि पद्मश्री किती? 113. एक तर तुम्हाला सरळ सरळ असा प्रश्न जोडायला वालील. एकूण 131, पद्मविभूषण 5, पद्मभूषण 13 आणि पद्मश्री 113. बघा या ठिकाणी 113 इथं एकच फक्त लक्षात घ्यायचं, इथं 5, 5 13 113, 5 13 113. पुढे बघा महाराष्ट्रातील प्रमुख मानकरी, हे फार महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील प्रमुख मानकरी आपल्याला एमपीएससीचा परीक्षा देत असताना किंवा सरळ सेवेचा एक्झाम देत असताना आपल्याला महाराष्ट्रातील प्रमुख मानकरी कोण कोण आहे बघा. महाराष्ट्रातील एकूण 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे. किती व्यक्ती? 15. महाराष्ट्रातील 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार प्राप्त झालेले आहे. बघा भारतात एकूण किती? 131. पद्मविभूषण किती? 5. पद्मविभूषण किती? 5. पद्मविभूषणच विचारलं परत मी. पद्मविभूषण किती? 5. पद्मभूषण किती? 13 आणि पद्मश्री किती? 113. बघा सगळ्या झालं माहित, पण पेपरला आपण कन्फ्युज होतो. पेपरला कन्फ्युजन व्हायचं नाही, तर तसंच डोक्यात ठेवायचं. लक्षात घ्या. पुढं पण टिकटिकी वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात, हे नाही. हे जर झालं तर मग ठोकाच पडते तिकडे जा. बघा पद्मविभूषण, बघा महाराष्ट्रातले 15 व्यक्ती, पद्मविभूषण 1. आता तुम्ही म्हणसाल बा धर्मेंद्र सिंह देवल मरणोत्तर. आता तुम्ही धर्मेंद्र सिंह देवल गेले पद्मविभूषण, याच्यात तुम्हाला काऊन याचं नाव दिलंय? महाराष्ट्राच्या कलाकारामध्ये. लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो नंतर. पुढे बघा मरणोत्तर भेटलाय. कला अभिनय क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी पद्मविभूषण आहे. पद्मभूषण बघा 3 लोक. अलका याज्ञिक बघा कला पार्श्वभूमीसाठी आहे. पियुष पांडे मरणोत्तर कला, बघा कला या क्षेत्रासाठी जाहिरात क्षेत्रामध्ये पियुष पांडे जबरदस्त काम करत आहे. उदय कोटक व्यापार आणि उद्योग मध्ये, बघा कोटक संदर्भाचं काम त्यांनी केलेलं आहे. उदय कोटक व्यापार आणि उद्योग. बघा 3 पद्मभूषण आणि 1 पद्मविभूषण. 3 पद्मभूषण 1 पद्मविभूषण. महाराष्ट्रातील किती लोकांना? 15 लोकांना. लक्षात घ्या. पुढे चला. पद्मश्री बघा, पद्मश्री पुरस्कार महत्वाचे काही प्राप्त व्यक्ती आहे. बघा 9 व्यक्ती आहे महत्वाची. किती व्यक्ती आहे? 9. लक्षात घ्या, हे 9 महत्वाचे व्यक्ती आहे, यांना काही पुरस्कार प्राप्त झाला आहे. बघा पद्मश्री, बघा महत्वाचा पुरस्कार आहे पद्मश्री. पद्मश्री पुरस्कार बघा रोहित शर्मा याला भेटला क्रीडा क्षेत्रात. कुठल्या क्षेत्रात? क्रीडा. रघुवीर खेडकर कला, बघा रघुवीर खेडकर तुम्हाला माहित आहे कला तमाशा आणि लोकनाट्यमध्ये रघुवीर खेडकर यांना हा प्राप्त आहे. रघुवीर खेडकर कला आणि तमाशामध्ये महत्वाची कामगिरी यांची आहे. श्रीरंग देवबालाल बघा कृषी क्षेत्रातली परभणीतील शेतातला एक प्रयोगशील शेतकरी आहे. लक्षात घ्या, प्रयोगशील शेतकरी श्रीरंग लाड. बघा या व्यक्तीनं विविध फुलं आपल्या शेतीत लावण्याचा प्रयोग केला आणि तो प्रयोग यशस्वी करण्याचा काम केलेला आहे. बरोबर आहे. मराठवाडा ज्या ठिकाणी तुम्हाला दुष्काळग्रस्त भाग वाटतो, पण या ठिकाणी वेगवेगळ्या शेतीचा प्रयोग करणारा व्यक्ती, शेतीतनी प्रयोग करणारा श्रीरंग लाड. कोण? श्रीरंग लाड. त्यानंतर भिकल्या लाडक्या धिंडा, भिकल्या लाडक्या धिंडा कला पालघर. बघा वारली चित्रकला, वारली तुम्हाला माहित आहे वारली चित्रकलेचा जनक कोण आहे? जीवन सोमा वसे. वर्ग 11वी महाराष्ट्राच्या इतिहास मध्ये पाहायचं. वारली चित्रकलेचा जनक जीवन सोमा वसे. आणि वारली चित्रकला हे ठाणे आणि पालघर मध्ये महत्वाची चित्रकला आहे. आता वारली ही आदिवासीतली महत्वाची चित्रकलातली आहे, एक वैशिष्ट्य. पुढे बघा भिकल्या लाडक्या धिंडा पालघर मधली वारली चित्रकला. पुढे बघा अशोक खाडे व्यापार आणि उद्योग. बघा अशोक खाडे व्यापार आणि उद्योग. पुढे बघा अर्मिंडा फर्नांडिस वैद्यकीय नवजात बालकांसाठी सेवा करणारा. बघा कितीतरी नवजात बालकं आहेत, त्याच्यावर विविध प्रकारची शस्त्रक्रिया करणारा अर्मिंडा फर्नांडिस या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर म्हणून. जनार्दन बापूराव बोथे समाज कार्यासाठी त्यांचं काम आहे. पुढे बघा जुझेर वासी विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये विविध शोध लावलेले आहे. त्यानंतर सत्यनारायण नुवाल व्यापार आणि उद्योग. सत्यनारायण नुवाल व्यापार आणि उद्योग या प्रकारचं कामगिरी करणारं व्यक्तिमत्व म्हणजे सत्यनारायण नुवाल. बघा पद्मश्री पुरस्कार प्राप्त जे काही व्यक्तिमत्व आहे, तर या पद्मश्री पुरस्कार प्राप्त जे काही लोक आहेत, तर याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सन्मानित करणारे काही व्यक्ती आहे. बघा 4 प्रमुख व्यक्ती आहे महाराष्ट्रातली. बघा आतापर्यंत आपण सगळे बघितले भारतातले महत्वाचे,
पण 4 प्रमुख महाराष्ट्रातले आहे ज्यांना पद्मश्री पुरस्कार आहे बघा. तर याच्यातला जे काही कला क्षेत्र आहे तर या कला क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त काही लोक आहेत ते आपण सांगितलं. पुढे बघा, मुंबईतील प्रसिद्ध बाळरोग तज्ञ आणि आशियातील पहिली ह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात मोठा वाटा. बघा हे फार महत्वाचं आहे. आशियातील पहिली ह्युमन मिल्क बँक म्हणजे आईचं दूध ज्या बाळाला मिळत नाही त्यांना तुम्हाला आशियातील पहिली ह्युमन मिल्क बँक. बघा आपण ब्लड बँक स्थापन केली आहे पण आशियातला पहिला ह्युमन मिल्क बँक स्थापन करणारा आर्मिंडा फर्नांडिस. बघा याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हे आयएमपी दिले त्याच्यातले आपण पद्मश्री पुरस्कारातले आयएमपी लोक आहेत 3. रघुवीर खेडकर की ज्याच्यातनी प्रश्न येण्याची शक्यता आहे. रघुवीर खेडकर बघा कला साहित्यातला, कारण तमाशामधला महत्वाचा कला जिवंत ठेवण्यासाठी मोठे योगदान आहे. आणि वारली चित्रकलाचा बघा हा सर्वात ज्येष्ठ आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त असणारा सर्वात ज्येष्ठ व्यक्ती जिवंत व्यक्ती लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे भिकल्या लाडक्या धिंडा आदिवासी पालघर वारली चित्रकलेमध्ये त्यांनी काय केलं आहे उत्कृष्ट असं योगदान आणि यासाठी त्यांना भेटलेला आहे पद्मश्री पुरस्कार. बघा शेतीमध्ये आपण सांगितलं लाड यांचं काम. तर हे 3 लोक लक्षात घ्यायचे आपल्याला. रघुवीर खेडकर तमाशा आणि कलेमध्ये, भिकल्या लाडक्या धिंडा वारली चित्रकलेसाठी, आर्मिंडा फर्नांडिस महत्वाचा वैद्यकीय तज्ञ, त्या लोकांचं नाव आपण लक्षात घ्यायचं. 3 पैकी एक विचारण्याची शक्यता दाट आहे. आता बघा पद्म पुरस्कार 2026 पद्म पुरस्कार 2026 बघा स्थापना बघा 1954 साली भारत सरकारने या पुरस्काराची सुरुवात केली होती. नागरी पुरस्कार स्थापना केली. भारतरत्न आणि पद्मविभूषण, सुरुवातीला भारतरत्न आणि पद्मविभूषण हे 2च पुरस्कार आपल्या भारतातने सुरू केले होते. आणि यावेळेस आपले पीएम होते पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित नेहरू यांनी भारतामध्ये 2 पुरस्कार जाहीर केले होते आणि यावेळेस आपले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या दोघांच्या संगनमतानं या प्रकारचे पुरस्कार सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात झाली. कलम 18 मध्ये हे पुरस्कार अपवाद नाही आहे. कलम 18 बघा तुम्हाला माहिती आहे पदव्या उपाधी पेन्शन विविध पुरस्कार हे भारतामध्ये पुरस्कार आपण घेऊ शकतो. परंतु भारताच्या व्यक्तींना विदेशात जर पुरस्कार घ्यायचा असेल तर भारत सरकारची परवानगी राष्ट्रपतीची परवानगी घेतल्याशिवाय त्याला पुरस्कार स्वीकारता येत नाही. पुढे बघा आता 1954 ला फक्त 2च पुरस्कार सुरू झाले. बघा हे स्टेटमेंट येते पद्म पुरस्काराबद्दल चुकीचे विधान निवडा. बघा भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री सर्व पुरस्कार 1954 साली सुरू झाले. चुकीचं विधान आहे. 4 स्टेटमेंट आले चुकीचे आहे. फक्त 2च आहे पद्मविभूषण भारतरत्न 1954. पुढे बघा 1955 मध्ये बदल. पद्मविभूषण मध्ये 3 वर्ग होते, पहिला दुसरा आणि तिसरा. मात्र 8 जानेवारी 1955 रोजी त्याचे नाव बदलून पद्मभूषण बघा पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री करण्यात आले. तुम्हाला प्रश्न येईल पद्मभूषण आणि पद्मश्री बघा पद्मभूषण आणि पद्मश्री हे कशाचं वर्गीकरण आहे तर पद्मविभूषणचं. पद्मविभूषण जे आहे याचे 3 प्रकार होते, 3 वर्ग, पहिला दुसरा आणि तिसरा. पहिला दुसरा आणि तिसरा पण याचे आता 3 पुरस्कार केले पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री. म्हणजेच लक्षात घ्या 1955 पासून आपले पुरस्कार बघा भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री. बरोबर आहे पद्मश्री. बघा भारतरत्न जाहीर झाले का नाही, सध्या 3च जाहीर झालेले आहे पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री. बरोबर आहे. किती 131 किती 131. पद्मविभूषण किती 5. पद्मविभूषण किती 5. 13 कोणते पद्मभूषण, 113 कोणते पद्मश्री, 113 कोणते पद्मश्री. महाराष्ट्रातील किती लोकांना पद्म पुरस्कार प्राप्त आहे किती 15. महाराष्ट्रातील 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार प्राप्त आहे. लक्षात घ्या 1954 पासून पद्म पुरस्काराची काय झालेली आहे स्थापना. बरोबर आहे. पद्म पुरस्कार घोषित करणार कोण करते राष्ट्रपती. पण पद्म पुरस्कार निवड करणारा कोण आहे पंतप्रधान त्याचं मंत्रिमंडळ. बरोबर आहे. पद्म पुरस्कार कोणाच्या हस्ते दिला जातो राष्ट्रपतीच्या हस्ते दिला जातो. पुढे चला अशोक चक्र पुरस्कार बघा पद्मश्रीवर 100% पुरस्कार येते. बरोबर आणखी याच्यात व्यवस्थित वाचून घेते पद्धतशीर. अशोक चक्र पुरस्कार बघा अशोक चक्र त्यानंतर तुम्हाला माहिती आहे कर्नल हे पदव्या वगैरे. अशोक चक्र पुरस्कार शौर्य चक्र परमवीर चक्र हे कशात आहे सैनिक क्षेत्रातले लष्कर क्षेत्रातले महत्वाचे पुरस्कार. मी तुम्हाला प्रश्न विचारतो लष्करामध्ये सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे मेजर
परमवीर चक्र. परमवीर चक्र. भारतातला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? भारत रत्न. भारत रत्न. त्यानंतर संगीत क्षेत्रातला भारतातला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? नाही. चला, संगीत क्षेत्रातला भारतातला सर्वोच्च पुरस्कार संगीत साहित्य अकादमी पुरस्कार. संगीत साहित्य अकादमी. आणि जगातला कुठला संगीत क्षेत्रातला? ग्रॅमी पुरस्कार. जगातला कुठला? ग्रॅमी. चित्रपट क्षेत्रातला जगातला सर्वोच्च पुरस्कार कोणता? ऑस्कर. भारतातला चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार कोणता? दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके. महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार कोणता? महाराष्ट्र भूषण. कोणतं? महाराष्ट्र भूषण. त्यानंतर प्रशिक्षकाला दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता? द्रोणाचार्य. प्रशिक्षकाला दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता? द्रोणाचार्य. तसंच सैनिक क्षेत्रातला कुठला? क्रीडा क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणता? मेजर ध्यानचंद. खेलरत्न पुरस्कार. मेजर ध्यानचंद. लक्षात घ्या. आणि दुसरा कुठला? अर्जुन पुरस्कार. दुसरा कोणता? अर्जुन पुरस्कार. तर या प्रकारचे महत्वाचे पुरस्कार तुम्हाला आलेच पाहिजेत. महत्वाचे पुरस्कार कोणकोणते? याच्या बाहेर पुरस्कार तुम्हाला विचारले जात नाही. आणि सगळे पुरस्कार आपण लक्षात घ्यायचे. त्यानंतर नोबेल. ॲबेल. ॲबेल कशातला आहे? ॲबेल गणित क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे ॲबेल. आणि नोबेल विज्ञान, साहित्य, तंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणखी शांतता. बरोबर आहे, शांतता. या विविध क्षेत्रातनी काय तुमचा नोबेल पुरस्कार, अल्फ्रेड नोबेल. त्यानंतर आशियातला प्रति नोबेल कोणता? आशिया खंडातला प्रति नोबेल रॅमन मॅग्सेसे. कोणत्या राष्ट्रातर्फे? फिलिपाईन्स. कोणत्या राष्ट्रातर्फे? फिलिपाईन्स राष्ट्रातर्फे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. त्यानंतर सर्वोच्च व्यक्ती पुरस्कार जगातला कुठल्या मासिकातर्फे दिला जातो? सर्वात प्रसिद्ध व्यक्ती म्हणून टाइम्स ऑफ. लक्षात घ्या, टाइम्स मासिक जे आहे याच्यामध्ये भारतातला फक्त एकच व्यक्ती. तो कोणता? महात्मा गांधी. फक्त महात्मा गांधी. यावर्षी 2025 चा टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला? कोण? डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प. नरेंद्र मोदी फक्त रेसमध्ये आहे 3 वर्षापासून. 3 वर्षापासून नरेंद्र मोदी रेसमध्ये आहे, पण नरेंद्र मोदीला भेटलं नाही. लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प. आता तुम्ही सांगा डोनाल्ड ट्रम्प एवढा प्रसिद्ध आहे कारण लोकांसाठी ते काम करू लागला. त्याचं कॉन्ट्रोवर्सी काही घेणं नाही आहे. काही लोक म्हणताय बा तो ऐश्वर्यावाला आहे, उष्णका पुजारी. अबे ते त्याचा पर्सनल मॅटर आहे. त्याच्या 4 मध्ये 10 लपड राहू द्या, तो त्याचा पर्सनल मॅटर आहे. पण देशासाठी काय करू राहिला हे महत्वाचं आहे ना. पर्सनल लाईफ तुम्ही सोशल लाईफ वेगळी ठेवा ना. एखादा माणूस 90 मारवायला संध्याकाळी हे तुम्हाला काय करावं लागते? तो दिवसा काम करत असेल हे फार महत्वाचं आहे. आपण पर्सनल मॅटर वेगळा, सोशल मॅटर वेगळा, हे लक्षात घ्या. कोण काय करते? संध्याकाळी एखादी पोरगी सर तिकडं बंगाली तुला काय करू राहिले? दिवसाचं लायब्ररी जाऊन अभ्यास करू राहिले. त्याचा आपल्याला काही घेणं नाही. पर्सनल लाईफ, सोशल लाईफ प्रत्येकाची एक वेगळी आहे. लक्षात घ्या. तसं डोनाल्ड ट्रम्प त्या अमेरिकेतले लोक फार मोठ्या मनाचे आहेत आणि आपल्या भारतात लोक फार कुचक्या मनाचे. कुठेही टिचक्या मारत राहते कारण पचक्या लोक राहते. बरोबर आहे. तर बघा, तर अशोक चक्र पुरस्कार सैनिक क्षेत्रातला महत्वाचा पुरस्कार आहे. बघा, तर 2026 चा अशोक चक्र पुरस्कार भारतीय हवाई दलाचे अधिकारी आणि अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना प्रदान करण्यात आला आहे. कोणाला? शुभांशु शुक्ला. लक्षात घ्या, शुभांशु शुक्ला यांना भेटलेला आहे. बघा, शुभांशु शुक्ला अशोक चक्र पुरस्कार भारतीय हवाई दलातील अंतराळवीर ग्रुप बघा कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना प्रदान करण्यात आलेला आहे. अशोक चक्र पुरस्कार शुभांशु शुक्ला. तुम्हाला माहित आहे शुभांशु शुक्ला. आणखीन काय महत्व आहे शुभांशु शुक्लाचं? अंतराळवीरात गेलेले व्यक्ती आहे. दुसरे व्यक्ती आहे, पहिला कोण आहे? राकेश शर्मा आणि दुसरा शुभांशु शुक्ला. बघा पोरो, इकडे 2026 चा आणखीन प्रश्न आहे अंतराळवीर बद्दल. सुनीता विलियम्स आहे. सुनीता विलियम्स अंतराळवीर म्हणलं की बघा शुभांशु शुक्ला दुसरा व्यक्ती आहे आणि त्याला भेटला पुरस्कार अशोक चक्र. कुठला भेटला? अशोक चक्र पुरस्कार शुभांशु शुक्ला. लक्षात घ्या, अंतराळवीर जाणारे व्यक्ती महत्वाचे आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे बघा, त्या स्पेस स्टेशनवर जाणारे दुसरे पहिले व्यक्ती आहे. पण स्पेसवर राकेश शर्मा यांनी अंतराळवीर मोहीम केली पण स्पेस सेंटरवर गेले नव्हते. लक्षात घ्या, पण स्पेस सेंटरवर जाणारा पहिला व्यक्ती आहे आणि अंतराळवीर मोहीम करणारे दुसरे व्यक्ती.
बघा, शुभांशु शुक्ला अंतराळवीर, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले व्यक्ती बघा, आणि अंतराळी मोहीम करणारे दुसरे व्यक्ती. पुढे बघा, 2025 मध्ये त्यांनी अक्षिओम मिशन 4 बघा, अक्षिओम मिशन 4 अंतर्गत हे ऐतिहासिक यश मिळवलेले आहे. आणि बघा, विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय हवाई दल अधिकारी आहेत. बघा, प्रश्न असाच राहते रे, फक्त आयोग फिरते. बघा, इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर जाणारे जगातील पहिले व्यक्ती कोण, असा ऑप्शन राहते. बरोबर आहे. आणि आपण काय म्हणतो, हे पहिला नाही का, दुसरा आहे. लाईन टू लाईन बघा, तुम्हाला या बाब्याला हे माहित आहे, या बाब्याला हे माहित आहे, पण तो चुकून येतो. अबे, जगातनी अभ्यास करणारे सगळेच आहे, आणि जगातनी जे काही स्पर्धा परीक्षा आले ते टाइमपास करायला आले नाही आहे. काही दिवस टाइमपास केल्यानंतर त्याचे दिवे विजून जाते, नंतर त्याची ट्यूबलाईट पेटते, नाही का, लाईट टाइमपास झाला म्हणते. परंतु लक्षात घ्या, आल्या आल्या बरं तर लोक टाइमपास करते 1-1.5 वर्ष, आले आले बघा लपडे फिपडे होऊन जाते, नंतर जिरून जाते, कारण ती टाटा बाय बाय करते. आता येले कळते आपल्याला वाचा लागते का. लक्षात घ्या, पैसाही संपते, आणि घरचे म्हणते बाबू येऊन जा रे सम्यक. मग काय करतो सम्यक, हो आता आरची आली म्हणत नाही कोणी, लंगडे आणि लाल्या. तर पहिले काय म्हणते, रुपया दिले, आवे सम्यक, पाहिलं का आरची आली, नंतर काहीच नाही. तो म्हणते भाऊ मला फक्त अभ्यास करायचा आहे म्हणते, कारण आती माझी काय झाली आहे, माझी पार जिरली. बरोबर आहे ना. आणि मग ते लक्षात घ्या, काही दिवसानंतर माणसाचा सगळ्या गोष्टी थांबून जातात, नंतर आपण अभ्यास करतो. बघा, विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे व्यक्ती कोण आहे, हिमांशु शुक्ला. पण स्पेस सेंटरवर जाणारे किती व्यक्ती आहे, पहिले. यांना कोणता पुरस्कार भेटला, अशोक चक्र. कुठला पुरस्कार भेटला, अशोक चक्र. बघा, स्पेस सेंटर बद्दल सगळ्याच आपल्या एका बुलेटिन मध्ये किंवा एका करंट मध्ये आपण सगळं दिलंय, सगळं सगळं. बघा, ते सुनीता विलियम्स कोण, सर्वात जास्त कालावधी राहणारा, त्यानंतर सर्वात स्पेस सेंटरवर जाणारा पहिला जीव कोणता रे, स्पेस सेंटरवर जाणारा पहिला कोण आहे, कुत्रा नाही आहे, कुत्री. कोण आहे, कुत्री. त्याचं नाव काय, लायकेन. लक्षात घ्या, लायका त्याला म्हणतात तिकडे, आपण लायकेन म्हणतो. लक्षात घ्या, म्हणजे लक्षात घ्या, नॉर्मल वातावरण असं, अबनॉर्मल वातावरण असं इथे कोण जगू शकतात, ते तुम्हाला लक्षात आलं असत. कुठल्याही वातावरणात काय होते, बऱ्यापैकी सराउंडिंग. लक्षात घ्या, कमी दिवसात जर अर्भक जन्माला येत असेल तर ती स्त्रीच राहते मॅक्सिमम. कारण माहितीये का, कुठल्याही फेज मध्ये जगण्याची मानसिकता जर कोणामध्ये असेल तर या स्त्रीमध्ये आहे, आणि ती स्त्री आपली आई पण आहे, आपली बहीण पण आहे. हे लक्षात घ्या, ह्या स्त्री नाही, ह्या स्त्री सोबत आपली कंपॅरिझन नाहीये. आपण या स्त्रीला बोलत असेल तर आपल्या घरच्या स्त्रीला बोलत आहोत, कारण आपली आई पण एक काय आहे, स्त्रीच आहे. हे कायम लक्षात घ्यायचं. पुढे चला, हिमांशु शुभांशु शुक्ला. लक्षात घ्या, या प्रकारांनावधी. पुढे बघा, अशोक चक्र पुरस्काराबद्दल माहिती घेऊ आपण. अशोक चक्र पुरस्काराबद्दल बघा, 2026 मधील इतर महत्वाचे शौर्य पुरस्कार. बघा, अशोक चक्र कॅप्टन, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला याला प्राप्त झालेला आहे. कीर्ती चक्र बघा 2026 ला मेजर अर्षदीप सिंह, बघा अर्षदीप सिंह, मेजर अर्षदीप. नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्ण नायर यांना प्राप्त आहे. बघा, महत्वाचा पुरस्कार आहे कीर्ती चक्र. बघा, अशोक चक्र नंतर कोणता आहे, कीर्ती चक्र. हे सुद्धा सैनिक क्षेत्रातला महत्वाचा आहे. शौर्य चक्र 13 जवानांना भेटला. शौर्य चक्र किती जवानांना, 13 जवान. बघा, याच्यामध्ये नौदलाच्या किती महिला आहे, 2 महिला आहे. नौदलाच्या 2 महिला अधिकारी आहेत, आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए, बघा 2 महिला आहे. याच्यात मी तुम्हाला महत्वाचं कामगिरी त्यांनी केलेलं आहे. 13 शौर्य चक्र पुरस्कार आहे, आणि कीर्ती चक्र पुरस्कार मिळवणारे बघा 1, 2 आणि 3 लोकांना कीर्ती चक्र आहे, आणि एक व्यक्ती आहे त्यांना कुठला चक्र आहे, अशोक चक्र. कीर्ती चक्र, अशोक चक्र आणि शौर्य चक्र हे पुरस्कार 2026 मध्ये प्राप्त असलेले व्यक्ती तुम्हाला जर विचारलं तर माहित असलं पाहिजे. पण शुभांशु शुक्ला याच्यावरच IMP आहे. शुभांशु शुक्ला बघा, अशोक चक्र महत्वाचा पुरस्कार आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते. व्यवस्थितपणे नोट्स आपली लिहून घ्यायची आणि संपूर्णपणे माहिती घ्यायची. बघा, अशोक चक्र पुरस्काराची स्थापना या विविध इतिहास बघा, स्थापना 4 जानेवारी 1952 ला. बघा, तिकडे आपण बघितलं 1954 बरोबर आहे, इथे 1952. बघा, सुरुवातीला त्याचे नाव अशोक चक्र वर्ग 1 असे होते. नामकरण 27 जानेवारी 1967 ला बदलून अशोक चक्र असे करण्यात आले. पहिले काय होतं, अशोक चक्र वर्ग 1. अशोक चक्र वर्ग 1 याचं नाव बदललं कधी, 1967. पद्मविभूषणचं नाव बदललं कधी, 1955 ला. पद्मविभूषण मध्ये 3 होते, प्रकार 1, प्रकार 2, प्रकार 3, वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3.
तसंच अशोक चक्र वर्ग 1 कधी होतं 1952, कधी होतं 1952, बदललं कधी अशोक चक्र म्हणून 1967, कधी बदललं 1967, म्हणजे कोणत्या सरकारनं बदललं? आपला प्रश्न. 1967 साली भारताचे पीएम कोण? गुंगी गुंडिया इंदिरा गांधी. कोण होतं? इंदिरा गांधी. 66 ला इंदिरा गांधी आल्या ना, लक्षात घ्या. तर इंदिरा गांधीनं याचं नाव काय केलेलं आहे? बदललं आहे. बघा महत्वाचे मानकरी हे त्यांचे नाव परत आपण या ठिकाणी दिलेलं आहे. बघा पहिले बघा अशोक चक्र पुरस्कार पहिले नरबहादूर थापा. बघा नरबहादूर थापा. दुसरे बचित्तर सिंह हवालदार. तिसरे सुहास विश्वास. आणि पहिल्या महिला मानकरी मिर्झा भानोत. याच्यावर पिक्चर पण निघाला. मिर्झा पिक्चर तुम्ही बघितला असेल. मिर्झा भानोत पहिल्या महिला मानकरी. बघा साधारणतः विमान अपहरणादरम्यान प्रवाशाचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मिर्झा पिक्चर बघा एका महिलांच्या संदर्भातचं आहे. त्याच्या वडिलाचा आईचा विरोध सुद्धा होता, पण सुद्धा फ्लाईट वुमन झालेली होती मिर्झा भानोत. लक्षात घ्या. आणि मिर्झा भानोतवर पिक्चर सुद्धा आलेला आहे, कारण त्याला नंतर वीरगती प्राप्त झालेली आहे मिर्झा भानोतला. ते दहशतवादी आतंकवाद्यासोबत लढता परंतु काही लोकांना त्यांनी वाचवलं, पण त्यांना वीर मरण प्राप्त झालेलं आहे. म्हणून अशोक चक्र पुरस्कार प्राप्त महिला म्हणून पहिली महिला मानकरी मिर्झा भानोत. आणि आता बघा एकतर महिला विचारण, नाहीतर आता आपले व्यक्तिमत्व शुक्ला यांच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते. पुढे चला लगेच अंतराळवीराचा जोडलेला आहे आपण. अंतराळवीर म्हणून सुनीता विल्यम्स. बघा सुनीता विल्यम्स यांचा काय म्हणतो रे आपण? भारताचा काय संबंध याचा? भारतीय वंशाची म्हणजे इंडियन डायस्पोरा आहे. याचा आजी आजोबा पंजोबा कोणतरी भारतात राहत होता, पण तो सुनीता विल्यमसन लक्षात घ्या की भारताची आहे का? नाही, पण भारतीय वंशाची आहे. बघा निवृत्ती बघा 20 जानेवारी 2026 ला निवृत्ती घेतली आहे. जन्म 19 सप्टेंबर 1965 युरेका कॅलिफोर्निया अमेरिका येथे झालेला आहे, परंतु भारतीय वंशाची आहे. भारतीय वंशाची आहे. पहिली भारतीय कोण आहे रे महिला अंतराळात जाणारी? कल्पना चावला. आली का वापस? बघा भारतीय वंशाची आहे. कोण? असं करू नका. सुनीता विलियम्स. बघा अशी कल्पना करणंही मला फार वाईट वाटते तुमच्या डोक्यातली. पुढे बघा वडील बघा डॉक्टर दीपक पांड्या. हार्दिक पांड्याचा कोणीच नाही आहे, नाहीतर पाहिजे बा याचा आजोबा होता का बा हार्दिक पांड्याचा. पुढे पहा वय वर्ष 7. 1998 मध्ये नासा. बघा भारतातला जगातला महत्वाचा स्पेस सेंटर म्हणजे नासा. बरोबर आहे ना? भारतातली कोणतं? इस्रो म्हणते, काही लोक इस्रो म्हणते. ISRO बरोबर आहे ना? इस्रो, काही लोक इस्रो. बरोबर आहे, प्रत्येकाच्या उच्चारानुसार ते वेगळं आहे. ISRO आणि नासा हे सर्वात महत्वाची अंतराळामध्ये काम करणारी संस्था. स्पेस सेंटर मध्ये महत्वाची संस्था आहे नासा. आणि जे नासाले जमलं नाही ते इस्रोनं अलीकडे काम केलेलं आहे. बरोबर आहे ना? मंगळयान तुम्ही बघितला असाल. विविध मोहिमा, चांद्रयान मोहिमा, मंगळयान मोहिमा भारतानं यशस्वी केलेल्या आहे, कारण ज्या गोष्टी त्यांना जमल्या नाही ते आपण केलेल्या आहे. परमाणू सारखा तुम्ही बघितला असेल, परमाणूवर पिक्चर आहे, मंगळयानवर पिक्चर आहे. बरोबर आहे की कशा प्रकारचं सॅटेलाइट मध्ये स्पेस सेंटर भारतीय लोकांनी केलेलं आहे. आणि भारतामध्ये जगातली सर्वात पहिल्यांदा वरून पाणी, धरणातील पाणी लोकांना पिण्यासाठी करण्याचं स्वदेश पिक्चर मध्ये दाखवलं आहे. नासामध्ये होता काम करून, नासाची नोकरी सोडून शाहरुख खान येते भारतात. पाहिला असेल तुम्ही, ऐसा देश है मेरा. बरोबर आहे, स्वदेश पिक्चर पहा प्रत्येकाने स्वदेश, की प्रत्येकाच्या मनात स्वदेशी बद्दल देशप्रेम जागृत होईल. तुम्ही तसं करणार आहे तुमच्या राष्ट्रासाठी, म्हणजे तुमच्या गावासाठी. जेव्हा तुम्हाला नोकरी लागेल तेव्हा तुम्ही तुमच्या गावासाठी निदान काहीतरी काम करसाल अशी अपेक्षा ठेवतो मी. पुढे बघा एकूण सेवा किती वर्ष? 27 वर्ष. बघा 27 वर्ष यांनी सेवा केलेली आहे. एकूण अंतराळातील वेळ बघा 608 दिवस. अंतराळ 608 सोपी गोष्ट नाही आहे. अंतराळात मोहिमा किती केल्या? 3. किती केल्या? 3. बघा ते 3 वेळा जे केल्या साधारणतः, तर बघा स्पेस वॉक बघा 9 वेळा. बघा 62 तास 60 मिनिटे महिला रेकॉर्ड आहे. स्पेस वॉक म्हणजे तिथं चालल्या त्या स्पेसवर. सोपी गोष्ट नाही आहे. मला सांगा वर गेला आणि खाली वर काय आपल्याला माहित आहे का? वर काय खाली काय काही माहित आहे का? आपण इथंच बघा एसटीत बी लोक असं धरून बसते. आणि एवढंच काय, काही लोक सीट बेल्ट बांधून बी गाडीत नाही, 4 व्हीलर मध्ये असं वर धरून बसते. बरोबर आहे ना? भीती आपल्याला एवढी आहे. वर जासाल का तुम्ही? मग जाणारच आहे ना. इच्छा नसेल तरी एक दिवस जाणारच आहे. अजित पवार प्रत्येकाचा होणारच आहे. इच्छा नसतानाही माणूस एक दिवस जाणार आहे, पण असं जाण्याला फार वेगळं आहे. असं जाणं लक्षात घ्या. तर लक्षात घ्या सुनीता विल्यम्स यांनी साधारणतः 27 वर्ष सेवा केली आहे. आणि या महिलेनं
बघा या अशा महिलांना आपल्याला प्रत्येकाला सॅल्यूट करावं वाटेल, कारण ही भारतीय वंशाची आहे आणि यानं निवृत्ती घेतलेली आहे. बघा कॅलिफोर्निया अमेरिका आणि वाचू राहिलो आपण इथं बघा त्याच्याबद्दल कीर्ती बघा. अमेरिका कुठं, भारत कुठं, आणि भारतातनी महाराष्ट्र कुठं, आणि महाराष्ट्रातनी यवतमाळ कुठं, आणि तिथं आपण शिकू राहिलो. कोणाला? सुनीता विल्यम्स. माहित आहे का, माणसाचं असं कीर्ती असते, अजरामर असते, कामगिरी एवढी अफाट असली पाहिजे की माणसाचं नाव राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारचा सुनीता विल्यम्स यांनी काय घेतलेली आहे? निवृत्ती घेतली आहे. अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला, लक्षात घ्या. आणि नासामध्ये हे काम करणाऱ्या महिला होत्या. आणि भारताच्या महिला कोणत्या सांगितलं आपण? कल्पना चावला. लक्षात घ्या, कल्पना चावला. पुढे बघा सुनीता विल्यम्स. बघा यांना मिळालेले पुरस्कार तुम्हाला विचारले जातील. पुरस्कार सुनीता विल्यम्स वर पुरस्कार बघा पोरो, हे एकदम IMP आहे. सुनीता विल्यम्स 100% IMP आहे. तुम्ही असाल वाचून अजित पवार, लक्षात घ्या. पण सुनीता विल्यम्स विचारणार, लक्षात घ्या. बघा पद्म पुरस्कार आहे, पद्मभूषण 2008, पद्मभूषण. पुढे बघा नासा स्पेस, बघा फ्लाइट मेडल 2 वेळा, नासा स्पेस फ्लाइट मेडल 2 वेळा. सहारा इंडिया, बघा सहारा इंडिया होती सुब्रतो राय यांचं, सहारा, बरोबर आहे. त्यानेच बेसहारा करून टाकलं, कारण ते भारतातली खूप मोठा भ्रष्टाचार केला, त्यामुळे तिला अटक झाली. सहारा बघा, भारतीय टीमची पहिली किट होती सहारा. सहारा बघा, ते तिरंग्या प्रकारची काळा पॅन्ट होता आणि ते वेगवेगळ्या प्रकारची जर्सी. अजरुद्दीन, जडेजा वगैरे, रॉबिन सिंग, सगळे दादा बघा, तुम्हाला माहिती आहे त्या प्रकारची होती. सहारा होतं पहिलं नावावर आपल्या. पुढे बघा भारतीय अमेरिकन हेरिटेज अवॉर्ड आहे. बघा भारतीय अमेरिकन हेरिटेज अवॉर्ड 2011ला अंतराळ संशोधनातील गुणवत्तेसाठी पदक रशियातर्फे. पुढे बघा 2024 BBC 100 महिला समावेश. बीबीसीचे काही महत्वाच्या महिला आहेत, त्या बीबीसी मध्ये 100 महिलांमध्ये त्याचा समावेश झाला. आणि कल्पना चावला नंतर बघा अंतराळात जाणारी भारतीय वंशाची दुसरी अमेरिकन अंतराळवीर महिला आहे. लक्षात घ्या, दुसरी अमेरिकन महिला आहे. बघा तर या प्रकारच्या सुनीता विल्यम्स यांना भेटलेले पुरस्कार बघा, सहारा पुरस्कार आहे. सगळ्यात महत्वाचा भारताकडून कुठला आहे? पद्मभूषण 2008चा पद्मभूषण. सहारा पुरस्कार सुद्धा आहे. त्यानंतर नासा स्पेस फ्लाइट मेडल सुद्धा हा पुरस्कार आहे. आणि या प्रकारचा सुनीता विल्यम्स यांनी 27 वर्ष कामगिरी करून काय घेतलेली आहे? निवृत्ती घेतलेली आहे. पुढे चला, विंग्स इंडिया, विंग्स इंडिया 2026. बघा आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम, आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम. बघा पोरो, विमानाची घटना अशी राहते की विमानाचं जिंदगी बेभरोश्याची आहे. त्याला का बंद, विमानाची जिंदगी कशी आहे? बेभरोश्याची आहे ना. खिडकी मला बघा, सर्वात जगातनी जर प्रवास चांगला असेल तर एसटी. अबे खरंच सांगतो, तुमची 4 व्हीलर नाहीये. आता मला सांगा, तुमच्या जवळ जर 4 व्हीलर असेल, रोहित खाडे चालू राहिला, बरोबर आहे, लेकरं बाळ बायको झोपून आहे, आणि हा लेखाचा मुसोबा गाडी चालू राहिला, बरोबर आहे ना. पण बसमध्ये काय करते? हाही झोपून जाते, ड्रायव्हर गाडी चालवत राहते. बघा सर्वात जगातली जर प्रवास असेल ना, मोठमोठे VIP लोक बसचा प्रवास करते. अरे हाय ना, शिवाय आता गर्दीच नाही राहत, लोक पाहते बस आली, कोणी थैले टाकत नाही, कोणी रुमाल टाकत नाही, शिवाय कारण तिकीट महाग आहे ना, इलेक्ट्रिक गाडी बसते कोण बघा. परंतु मला एक सांगतो, 4 व्हीलरचा प्रवास असेल, विमानचा प्रवास असेल, रेल्वेचा प्रवास असेल, जगातली सर्वात चांगला प्रवास हा बसचा आहे. आणि तुम्हाला कधी खराब वाटतो कधी आपण बसले चाललो बा, अरे सर्वात सुरक्षित आहे. बसचे ऍक्सिडेंट जास्त होते का? नाही होत. ट्रॅव्हल्स बघा, बाकी सगळ्या लोकांचे होऊन जाईल ऍक्सिडेंट, पण बस ही सर्वात सुरक्षित आहे. आणि ते लक्षात घ्या, आपण महाराष्ट्रामध्ये बस हे सार्वजनिक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पुढे बघा, आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम 28 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान राबवण्यात येत आहे. बघा बेगमपेट विमानतळ हैदराबाद या ठिकाणी, बेगमपेट लक्षात घ्या, राणी बेगम त्या ठिकाणी हैदराबादची महत्वाची एक राणी होती, आणि त्याच्या विमानतळाचं नाव आहे बेगमपेट विमानतळ हैदराबाद, जो जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून भारताच्या जलद वाढीचे दर्शन घडवेल. सर्वात जास्त गजबजलेले विमानतळ कुठलं आहे? डमडम. कोणतं आहे? डमडम. कुठं आहे डमडम? कलकत्ता. लक्षात घ्या, कोलकातामध्ये डमडम आहे, लक्षात घ्या. सर्वात जास्त भरलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ डमडम. आणि त्यानंतर सर्वात जास्त रेल्वे गजबजलेलं स्टेशन कोणतं? CST, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा आहे. लक्षात घ्या, सर्वात जास्त गजबजलेलं ज्या ठिकाणी सर्वात जास्त रेल्वे येतात आणि जातात CST, रेल्वेमध्ये CST, विमानामध्ये डमडम, विमानामध्ये डमडम. परंतु जागतिक विमान वाहतूक केंद्र सर्वात जलद गतीने वाढणारं
केंद्र म्हणजे हैदराबाद आहे. लक्षात घ्या, हैदराबाद. पुढे बघा थीम बघा, भारतीय विमान वाहतूक भविष्य घडविणे. बघा भारतीय विमान वाहतूक भविष्य घडवणे. आणि बघा साधारणतः याचं हे थीम आहे 2026 मध्ये महत्वाची एक थीम आहे. डिझाईन ते तैनाती, उत्पादन, देखभाल, समावेशकता ते नवनिवेश आणि सुरक्षितता, शाश्वतता हे महत्वाचं काय तुमचं याचा 2026 थीम आहे. आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम हैदराबादला होत आहे. कुठं होत आहे? हैदराबाद. आशियातील सर्वात मोठा आहे. तुम्हाला माहित आहे भारतामध्ये विमानचा प्रवास करणं गरजेचं आहे, कारण काही लोक त्यांचा फास्ट लाईफ आहे, आपल्यासारखं नाही आहे, परंतु त्यांना विमानाची गरज आहे. पण तुम्हाला माहित आहे विमानाचा शोध कोण लावला? राईट बंधू. राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला. कोण लावला? विमानाचा राईट बंधू. आणि तुम्हाला माहित आहे रेल्वेचा शोध, वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारा कोण? ऍडॉल्फ. कोण? वाफेचे इंजिन. वाफेचे इंजिन सांगा. वाफेचे इंजिन जेम्स वॅट. बघा त्यानंतर रेल्वे इंजिन ऍडॉल्फ. बघा हे वाफेचं डिझेलचं डिझेल इंजिन, रेल्वेचे डिझेल इंजिन म्हणजे रेल्वेचं डिझेल इंजिन एका प्रकारचं कोण तयार केलं? ऍडॉल्फ डिझेल. त्याच्या नावानं डिझेल पडलं. ऍडॉल्फ डिझेल. डिझेल इंजिन ऍडॉल्फ डिझेल. लक्षात घ्या. वाफेचं जेम्स वॅट. लक्षात घ्या वाफेचं. आणि या ठिकाणी विमानाचं राईट बंधू. विविध शोध आणि संशोधन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. चला तर या प्रकारचा जागतिक नागरी वाहतूक विमान कार्यक्रम महत्वाचा होत आहे. पुढे बघा सर विल्यम मार्क टुली. बघा यांचं निधन झालं अलीकडं. बघा कलकत्त्यामधले जन्माचं. बघा बीबीसी मध्ये महत्वाचं काम करणारा व्यक्ती, बीबीसी मध्ये संचलन करणार, बरोबर आहे. ब्रॉडकास्ट काही महत्वाची इंडियाची एक टेलिव्हिजन संस्था आहे. तर सर विल्यम मार्क टुली बघा हे आपल्याला वाटतं फॉरेनर आहे, फॉरेनर नाही आहे. कलकत्तामध्ये यांचं जन्मस्थान आहे आणि यांचं अलीकडे निधन झालं. बघा व्हॉइस ऑफ इंडिया. बघा विविध इंग्रजीमध्ये समालोचन करणे, क्रिकेटचं कॉमेंट्री असो, बीबीसी मार्फत संपूर्ण गोष्टी समालोचन करणं काम मार्क टुली यांचं आहे. आणि याची ओळख बीबीसीचे नवी दिल्ली ब्युरो प्रमुख म्हणून आहे. 22 वर्ष यांना काम केलेलं आहे. बीबीसीचा भारतीय आवाज आहे. बीबीसीचा भारतीय आवाज हरपला म्हणून सर विल्यम मार्क टुली याला पुरस्कार तर प्रचंडच आहे. विल्यम मार्क टुली हे कलकत्त्याचा आहे आणि बीबीसी मध्ये सर्वात जास्त काम करणारा व्यक्ती आहे. 22 वर्ष. बीबीसी इंडिया महत्वाची एक संस्था आहे आपली, प्रसारण करणारी, माहिती प्रसारण करणारी. मार्क टुली बघा यांना मिळालेले पुरस्कार पहा. 2005 पद्मश्री, 2005 ला पद्मश्री, 2002 चा नाईटहुड. बघा नाईटहुड पुरस्कार तुम्हाला माहिती आहे महत्वाचा. रवींद्रनाथ टागोर यांना पण नाईटहुड पुरस्कार प्राप्त होता. नाईटहुड म्हणजे सर, एक रिस्पॉन्सिबल पर्सन याला म्हणतात नाईटहुड. आणि त्या ठिकाणी सर म्हणून त्याला मानद पुरस्कार आहे. तर 2002 चा नाईटहुड पुरस्कार ब्रिटिश सरकारकडून प्राप्त आहे. 1985 मध्ये ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. त्यानंतर महत्वाची पुस्तके बघा, त्यांची महत्वाची पुस्तके बघा. नो फुल स्टॉप्स इन इंडिया, नो फुल स्टॉप इन इंडिया. बघा हे पुस्तक वाचून जायचे. म्हणजे पुस्तकाचे नाव अमृतसर, मिस्टर गांधीज लास्ट बॅटल. बघा अमृतसरची जी काही घटना आहे 1983 ची. ऑपरेशन ब्लू स्टार. बघा ऑपरेशन ब्लू स्टार, सुवर्ण मंदिरावर हल्ला, सैनिक घुसवलं होतं, बरोबर आहे. त्यानंतर 84 ला हत्या आहे. इंडिया इन स्लो मोशन, इंडिया इन स्लो मोशन, द हार्ट ऑफ इंडिया आणि इंडियाज अनएंडिंग जर्नी, इंडियाज अनएंडिंग जर्नी या प्रकारचे त्यांचे काही आयएमपी पुस्तक आहे. हे पुस्तकं तुम्हाला विचारतील सर विल्यम मार्क टुली यांच्याबद्दल. त्यांनी हाताळलेल्या महत्वाच्या घटना. मार्क टुली यांनी बीबीसी बघा भारत सरकारची महत्वाची प्रसारण करणारी, माहिती टेलिकास्ट करणारी एक टेलिव्हिजन चॅनल महत्वाचं म्हणजे बीबीसी. पुढे बघा 1975 आणीबाणी, इमर्जन्सी. बघा 1984 ऑपरेशन ब्लू स्टार, 1984 इंदिरा गांधी हत्या, 1991 राजीव गांधी हत्या, 1991 आर्थिक उदारीकरण, 1992 बाबरी मस्जिद विध्वंस, 1993 मुंबई बॉम्बस्फोट. सगळ्या घटना त्यांनी हँडल केलेल्या सगळ्या. आणि याच्यामध्ये भारत सरकारची महत्वाची भूमिका त्यांनी निभावलेली आहे. आणि ह्या भारतातल्या याच घटनेमुळे भारत काल आणि आज आहे. ह्याच घटना आहे. ह्या घटना भारताच्या आजही महत्वाच्या आहे. आजही. आणि एक एक घटना तुम्ही बघितलं आजही याच्यावर प्रश्न इतिहासाचे तुम्हाला विचारलेच जात आहे. सगळ्यात कुठे इकॉनॉमी असेल, कुठं पॉलिटी असेल, बरोबर आहे, कुठे हिस्ट्री असेल, सगळीमध्ये हे पार्ट तुम्हाला आहेच. आणि याच्यावरही राजकारण तुमचं आजपर्यंत चालूच आहे. बघा
तर बीबीसी मधला विल्यम मार्क टुली यांना पुरस्कार बघा, पद्मश्री आहे, नाईटहुड पुरस्कार, हे दोन महत्वाचे आहे, पद्मश्री आणि नाईटहुड. तर हे आणि त्यांचे पुस्तकं लक्षात घ्यायचं. तर यांचं अलीकडं निधन झालं आणि या प्रकारचा कलकत्त्याचा महत्वाचा व्यक्ती. पुढं भरतकामाचे शहर, भरतकामाचे शहर बघा, लखनौ. लखनौ कुठं आहे रे? उत्तर प्रदेश. लखनौला भरतकामाचे शहर म्हणून ओळखले जाते. कशाचे? भरत. तुम्हाला माहित आहे भरत एक कला आहे बघा, भरतकाम. त्यानंतर भरतनाट्य सुद्धा आहे, भरतनाट्य आहे. त्यानंतर तुम्हाला माहित आहे भरत नावाचा एक सर्वात पहिल्यांदा नाट्यशास्त्रातलं लेखदान करणारा भरत मुनी, तुम्हाला माहित आहे सर्वात पहिल्यांदा नाटकाचं ज्याचं योगदान होतं ते भरतच होते. पुढे बघा, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ त्यांच्या सुंदर हस्तकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षापासून हे शहर उत्तम सुईकाम आणि कलात्मक कौशल्याचे केंद्र राहिलेले आहे. तुम्हाला माहित आहे भारतातली दुसरं शहर उत्तम कलात्मतेचं भरतकामाचे शहर म्हणजे जम्मू काश्मीर. दुसरं कोणतं? जम्मू आणि काश्मीर. काश्मीरमध्ये सुद्धा तुम्हाला माहित आहे विविध कलेच्या वस्तू हातानं तयार केल्या जाते. पुढे बघा, भौगोलिक संकेत बघा, GI. लखनौ मधल्या विणकामाला, विणकारीला, कशाला? विणकारीला, चिकनकारीला नाही, कशाला? विणकारीला. जे विणकाम करतो ना आपण त्या विणकारीला भौगोलिक संकेत म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळालेला आहे. भौगोलिक निर्देशांक त्याला मिळालेला आहे, GI टॅग. पुढे बघा, जो त्याच्या मौलिकतेचे रक्षण करतो. आज जगभरातील फॅशन डिझायनर्स आणि सेलिब्रिटी बघा या जे काही विणकारी आहे या पोशाख घालतात. काय घालतात? विविध पोशाख घालतात, ज्यामुळे त्याची जागतिक काय मागणी वाढते आहे. बघा, तुम्हाला विविध प्रकारचे हाताचे विणकाम केलेल्या वस्तू, झब्या प्रकारचे पॅटर्न लोक घालतात, बरोबर आहे. आणि विविध प्रकारचे विणून जे हाताने तयार केलेले ड्रेस आहे, शर्ट आहे, पॅन्ट आहे, तर या प्रकारचे लोक कपडे वापरतात बघा. परंतु या GI टॅगला सर्वात जास्त हाताचं काम भरत कामाचं शहर कोणतं आहे? लखनौ. भरत कामाचं शहर कोणतं आहे? लखनौ. बस एवढं जर लक्षात आणून पोरो, बस आपल्या डोक्यात आज आपण बसलेलो आहोत आणि भरत कामाचे शहर कोणतं आहे बाबा? लखनौ आहे, उत्तर प्रदेश आहे. आला प्रश्न आपल्या डोक्यात घेतला, बस झालं. आणि लक्षात घ्या, पुस्तकं वाचून जास्त कॉन्सन्ट्रेशन होत नाही, हे ऐकल्यानं आणि बघितल्यानं आपलं जास्त लक्षात राहते आणि बस तिथंच आपण जायचं. बघा, इथून तुम्ही गेल्यानंतर क्लास संपला, बॅच बसली, खाली जाऊन धिंगाणा करायचं. पण इथं जर आपण बसलेलो असू तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ऐकायचं, नाहीतर लगाच्या लायब्ररीत बसायचं. खरंच तुम्हाला सांगतो, काऊन? आपण आडे मास्तरले पाहिले येत नाही किंवा कोणाला पाहिले येत नाही. लोक आपल्याला उद्या पाहायला येणार आहे, आपल्या घरी सार्वजनिक कार्यक्रम येणार आहे बघा बगीचा, पण तेव्हा आपण बघू सुद्धा शकणार नाही, कारण आपला परफॉर्मन्स हा महत्वाचा आहे. आजचा तुमचा परफॉर्मन्स उद्याचं भविष्य तुमचं घडवणार आहे. आजचा संघर्ष उद्या तुमच्या लाईफ मध्ये एक यश प्राप्त होणार आहे. आजचा संघर्ष, आज तुमचा जेवढं तुम्ही तुमच्या वाईट दिवस असेल, भविष्यात तुमचं तेवढंच मजेचा दिवस तुम्हाला होणार आहे. बघा, केरळमध्ये पहिले फुलपाखरू अभयारण्य आहे, याच्यावर आपण मागच्या लेक्चरला पूर्णपणे घेतलेलं आहे, बरोबर आहे. पुढे बघा, अजित पवार, चिठ्ठी ना कोई संदेश कहा तुम चले गए, असे कोण म्हणतात सर? सुनेत्रा पवार. पण मला असं वाटत नाही. अजित पवार तसंही वय झालं, काही लोकांचं असं म्हणणं राहील, परंतु माणूस कोणी गेला प्रत्येकाला दुःख होते. हे भारतीय सजीव सृष्टी आणि कामाचा माणूस होता. कोणी माणूस काय असेल तो कामाचा होता. आता त्यानं काय केलं? मेल्यानंतर कोणत्याही माणसाची निंदा करू नये, ही भारतीय मानसिकता आहे. आणि मला सांगा ना, 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भोगलं आणि बऱ्याच वेळा त्यानं अर्थसंकल्प सुद्धा सादर केला. महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करणारा व्यक्ती अजित अनंतराव पवार. बघा, अजित अनंतराव पवार 22 जुलै 1959 ला त्यांचा जन्म आहे. बघा, देवळारी बघा, प्रवरा, राहुरी तालुका, अहमदनगर जिल्हा या ठिकाणी त्यांचा काय जन्म आहे. अहमदनगर लक्षात घ्या, या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. पण मूळ गाव काटेवाडी, बारामती तालुका, पुणे जिल्हा. फक्त शिक्षण बघा BCom. बघा, पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार हे त्यांचे मुलं आहे. बघा, अजित पवार ही 6 वेळा उपमुख्यमंत्री होते. किती वेळा? 6 वेळा. त्यानंतर तुम्हाला माहित आहे 11 वेळा यांनी अर्थसंकल्प मांडला. किती वेळा? 11 वेळा अर्थसंकल्प, बजेट यांनी मांडला. परंतु हा स्पष्ट वक्ता व्यक्तिमत्व होते. स्पष्ट, राग आला काम होणार असेल तर हो म्हणणार, नाही आला तर नाही म्हणणार. मागून कोणाच्याही प्रकारचं काही उपद्व्याप करणे हे यांची कृती कधीच नव्हती अजित पवार. आणि दुसरी गोष्ट, ज्या काकाने त्यांना वर नेलं त्या काकाबद्दल त्यांचं शेवटच्या शेवटी प्रेम होतच. फक्त त्यांना असं म्हणणं होतं की मला सत्यसोबत राहायचं आहे आणि काकावर टीका टिप्पणी कधीच केली नाही. शेवटच्या या 1-1.5 महिन्यात
राष्ट्रवादी पक्ष विलीन करण्यासाठी त्यांनी बैठका सुद्धा घेतल्या. आणि लक्षात घ्या, अजित पवार एक बारामती तालुका एवढा वर जाऊ शकतो कारण कामाचा माणूस होता. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूची वेळ सुद्धा टळली असती, परंतु शेतकऱ्याच्या एका फाईलवर सही व्हायची बाकी होती, त्यामुळे ते थांबले होते, त्यामुळे ते गेले. आणि लक्षात घ्या, चांगले माणसं हे गंजून नाही जात, खंगून नाही जात, हे अचानकच जाते. एपीजे अब्दुल कलाम बोलता चालता गेले, भाषण करता करता गेले एपीजे अब्दुल कलाम. लक्षात घ्या तुम्ही. आणि तुम्हाला एक सांगतो मी, नरेंद्र मोदी सुद्धा खंगून जाणार नाही. आता नरेंद्र मोदीच्या काही योजनावर मी सुद्धा टीका करतो, पण योजनावर, व्यक्ती म्हणून नाही, व्यक्ती म्हणून नाही. तुम्ही आजपर्यंत बघितलं असेल, सरकार आहे, सरकारच्या बाजूनं त्या गोष्टीच्या पॉलिसी आहे, त्याला आपण शिव्या मारायच्या, परंतु राष्ट्रामध्ये सर्वात जास्त काम करणारा पंतप्रधान म्हणून तिची ओळख आहे. इंदिरा गांधी बघा, सेकंदात गेली. लागला वेळ? नाही लागला. जगातली जे काही लोक आहे त्या लोकांनी महान काम केलेले आहे आणि ते कमी कालावधीत लोक चालले जातात. आपल्याला वाटते सगळ्यांना हवा हवासा वाटते आणि लाईफ टाईम पिरियड काल प्रत्येकाचा निश्चित नाही. पुरो कोण 20 जातो, कोण 30 जातो, कोण 40 जातो, कोण 50 जातो. आपल्याला गॅरंटी नाही आहे. उद्या तुम्ही राज्यसेवेतून कलेक्टर होसाल, उपजिल्हाधिकारी होसाल, परंतु उद्या घरी तुमचा सत्कार समारंभ आहे, सत्कार घ्यायला तुम्ही राहणार नाही, ऍक्सिडेंट होऊ शकतो. गोपीनाथ मुंडे झाला ग्राम विकास मंत्री. गोपीनाथ मुंडेंना भारतीय जनता पार्टी पूर्ण भारतात वाढवली, महाराष्ट्रात वाढवली आणि केंद्रातले ग्राम विकास मंत्री झाले आणि त्याचा स्वागत सत्कार समारंभ बीडला होता आणि तिथंच विमानतळावर त्याच्या गाडीला उडवलं, दिल्लीला गेला माणूस. स्वागत साठी जे लोकांनी हार तुरे आणले होते त्याच्या स्मृतीवर चढवावं लागले. माहित आहे का, काही सांगता येत नाही रे. आपण जास्त दिवस नाही आहो. आपला जो काळ आहे, आपला जो वेळ आहे ना, आपल्याला सौंदर्य, आपल्याला पैसा, आपल्याला विद्वत्ता हे लोकांसाठी दिलेली आहे. हे लोकांसाठी तुम्ही आपल्याकडे विश्वास ठेवून तुम्ही इथं आलेले आहे, हे आपल्याला वरच्याने दिलेली एक देणगी आहे की बाबा तू शिको, तू इमानी इतबरीने काम कर. पण आपण माझं कुटुंब माझी जबाबदारी हे नसता, हे राष्ट्र ही माझी जबाबदारी, हे ज्या दिवशी आपल्या डोक्यात येईल ना त्या दिवशी तुम्ही 100% काम करसाल. आपण एका आईचं लेकरू नाही आहो. आपण लक्षात घ्या, 29 राज्याच्या भारत मातेचा लेकरू आहो. आपल्या आईचा लेकरू नंतर, पण पहिले 29 राज्यामधली जे काही आपली भारत माता आहे त्या 29 राज्याचा साधारणतः आज आपले 28 राज्य आहे, त्या 28 राज्याचा आपण लेकरू, कारण भारत मातेचं रक्षण करणं हे आपलं काम आहे. बरोबर आहे. तर अजित पवार यांचं निधन झालं. या प्रकारचं हळूहळू प्रत्येक लोकांनाच आहे की अशा प्रकारे जायला नको पाहिजे, तर प्रत्येक व्यक्ती पाहिजेच आपल्याला. परंतु साधारणतः अजितदादाचा राजकीय प्रवास जर तुम्ही बघितलं तर बघा, सुरुवातीला 1990च्या दशकापासून सुरुवातीला यांनी कारखान्यापासून सुरुवात केली आहे संचालक म्हणून. साधारणतः सहकारी बँकेचे हे संचालक होते पुणे. शरदचंद्र पवार यांनी पुणे बँकेचा सहकारी संचालक केलं. पुढे बघा, बारामती लोकसभेवर पहिले निवडून ते गेले काँग्रेसकडून. बघा, सुरुवातीला काँग्रेस होतं, राष्ट्रवादी पक्ष नव्हता. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना तुम्हाला माहित आहे हे 1998 ला झालेली आहे. 1998-99 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवल्या म्हणून त्याचं 99 ची स्थापना म्हणतात. कारण टीएमसी 1998. बघा, काँग्रेसमधून 2 पक्ष फुटले, टीएमसी आणि दुसरा म्हणजे काय, एनसीपी. एनसीपीची स्थापना 1999 ला आणि टीएमसी तृणमूल काँग्रेस स्थापना 1998 ला. 1991 ला ते लोकसभेवर निवडून गेले आणि शरदचंद्र पवार यांनी त्यांच्यासाठी जागा सोडली होती. शरदचंद्र पवारचा हा मतदारसंघ होता आणि शरदचंद्र पवारनं त्या दुसरीकडे म्हणजे माडा मध्ये ते निवडणूक लढवले. माडा कुठं आहे, सोलापूर जिल्ह्यात. आणि सोलापूर जिल्ह्यातली शरद पवार लोकसभेचे खासदार झाले आणि या ठिकाणी अजित पवारसाठी जागा सोडली काकानं पुतण्यासाठी. लक्षात घ्या. पुढे बघा, 1991च्या पोटनिवडणुका झाल्या आणि बारामती विधानसभेवर पहिल्यांदा ते निवडून गेले. जसं आता सुनेत्रा पवार हे पोटनिवडणुकांनी बारामतीचे काय होतील, आमदार. पोटनिवडणुका लागणार आहे. पुढे बघा, 1995 मध्ये बारामतीमधून दुसऱ्यांदा ते निवडून आले आणि 1999 मध्ये ते तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले. बघा, सर्वाधिक वेळा निवडून येणारे व्यक्तिमत्व सुद्धा त्यांचं नाव आहे. पुढे बघा, 2004 ला बारामतीमधून चौथ्यांदा निवडून, 2009 ला 5व्यांदा निवडून आले. त्यानंतर 2014 ला 6व्यांदा, 2019 ला 7व्यांदा आणि साधारणतः 2024 ला अजित पवार साधारणतः तुम्ही जर बघितलं तर 8व्यांदा ते काय झाले, विधानसभेचे आमदार. 8व्यांदा आणि सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणारे आमदार आहे अजित आनंदराव पवार. दुसरी गोष्ट बघा, 2023-24 मध्ये फूट पडली आणि यांना अधिकृत चिन्ह भेटलं एनसीपी आणि 2024 मध्ये साधारणतः 8व्यांदा ते निवडून आले आणि भारतामध्ये 33 वर्ष सलग ते आमदार होते, सलग. परंतु त्यांना एकच खंत होती की ज्या काकानं मला एवढं वर नेलं त्या काकाचा पक्ष मी चोरला. म्हणून अजित पवारला या 1-1.5 महिन्यापासून त्यांनी
पक्षाचं विलिनीकरण करायचं म्हणून त्यांनी बैठका घेतल्या होत्या, पण त्यांची ही इच्छा अधुरी राहिली. आता राजकारणात ते वेगळं वळण आहे. कारण तुम्हाला माहित आहे काही लोक हपापलेले असतात, ते लोक कुठल्याही प्रकारचं काही मंत्र असतात, कोणी कोणाच्या कानात काय फुंकन, त्या जय पवारला, पार्थ पवारला, सुनेत्रा पवारला नेमकं काय म्हणल. बरोबर आहे. शेवटी शरदचंद्र पवार हा व्यक्ती व्यक्त होणारा नाहीये आणि टीका टिप्पणी करणारा नाही, तो काम करणारा व्यक्तिमत्व आहे. शेवटी एवढं वर्ष महाराष्ट्राने 50 वर्ष त्यानं संसदेवर काम केलेलं आहे, म्हणजे विधिमंडळावर, मुख्यमंत्री पदावर, केंद्रीय मंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून, सगळ्या क्षेत्रात नाही. तर त्यांचं योगदान प्रचंड आहे. तर दोघांचं पक्ष विलीनीकरण होईल की नाही होईल हा पुढचा प्रश्न आहे, परंतु यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. पुढे बघा, याच्यावर प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. पॉक्सो बघा, इंग्रजीमध्ये पोस्को म्हणतो याला, पण पॉक्सो लक्षात घ्या. पॉक्सो आपण कायदा आहे महत्वाचा. बघा, यासाठी पुणे या ठिकाणी हे न्यायालय उभारण्यात आलेले आहे. पोक्सो कायद्या संदर्भाचा प्रश्न आपल्याला राज्यसेवेतनी येऊन गेला. राज्यसेवा याच वर्षीची राज्यसेवा झाली 2024ला. पोक्सो कायद्या संदर्भात प्रश्न आला आणि विद्यार्थ्यांना त्याच वेळेस म्हटलं होतं की पॉक्सो संदर्भाचा प्रश्न तुम्हाला 100% येणार आहे. पॉक्सो हा कायदा स्त्री आणि पुरुष दोघांवर लागतो. म्हणजे पहिले कसं होतं, बलात्काराची केस फक्त माणसावर लागायची, तसा आता पॉक्सो कायदा जो आहे हा स्त्रियांवर सुद्धा लागतो. अनैसर्गिक कृत्य पॉक्सो लागतो. दुसरी गोष्ट, महिलांना पुरुषाला इजा करणे, महिलांना पुरुषाचा कुठल्याही प्रकारचा चावा घेणे, त्याचबरोबर मेंटली आणि फिजिकली हॅरेसमेंट करणे, त्याचबरोबर लैंगिक शोषण करणे, या प्रकारचा कायदा म्हणजे पॉक्सो. बरोबर आहे. पण पहिले पुरुषांना सोयी सुविधा नव्हत्या की आपण आपला बी लक्षात घ्या, पुरुषांना पण सुरक्षित आहे, त्यांना पण चारित्र्य आहे. असं नाहीये की सर्व ठेका बा महिलांना दिलेला आहे, त्यांनाच इज्जत आहे. येणे का यांनी का सर्वांनी आहे. पुरुषाचं चरित्र नाही का आहे ना, पुरुषांना पण आहे. स्त्रियांना जसं आहे प्रत्येक पुरुषांना आहे. ठीक आहे, काही लोक माणसात नाही राहत, ती गोष्ट वेगळी आहे, पण आहे ना काही लोक. लक्षात घ्या, ते व्यवस्थित जाताना शर्टाचा बटन वगैरे लावून, व्यवस्थित चालताना बोलताना महिलांचं आदर मान सन्मान ठेवून, काही वेगळे आहे 4 बटन ठेवून घालतच काय भाऊ काढून टाकणं शर्ट, ते असे माणसात नाही आहे, हे सोडून द्या. परंतु काही लोक आहे, स्त्रियांना आपल्याला पावरायला म्हणून एक बटन सुद्धा ते लावते, अरे बटन उघड आहे असे आहे. तर यासाठी पोक्सो कायदा आलेला आहे. महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र न्यायालय म्हणून साधारणतः पुणे या ठिकाणी निर्माण होत आहे. बघा, शिवाजीनगर लक्षात घ्या, या ठिकाणी पुण्यामध्ये ओपन होत आहे. त्यानंतर बघा, उद्देश काय, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या बालकांना, बघा पीडितांना न्यायालयातील तणावमुक्त आणि सुरक्षित वातावरणात न्याय मिळवून देणे. बघा, सर्वात जास्त तुम्हाला माहित आहे, जे काही शाळेतले कॉलेजचे जे काही मुलं आहे यांचं लैंगिक शोषण जास्त होत आहे. लहान मुलांचं, लहान मुलांना कळत नाही आणि लहान मुलांचं लैंगिक शोषण मोठ्या प्रकारचं होत आहे. एखाद्या शिक्षिकेकडून म्हणा, एखाद्या मास्तरीकडून, एखाद्या कॉलेजच्या प्राध्यापिकेकडून. तर या ठिकाणी मुलांचं काय होत आहे, लैंगिक शोषण, त्याला ते कळत नाही. बरोबर आहे. आणि यासाठी त्यांचं संरक्षण व्हावं. त्यानंतर बघा, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण याद्वारे इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. बघा, संपूर्णपणे बांधकाम झालेलं आहे. पुढे बघा, पोक्सो कायदा 2012ला, बघा हेच प्रश्न विचारला होता राज्यसेवेला, पोक्सो कायदा कधी झाला. राज्यसेवेला हाच प्रश्न विचारला, पोक्सो कायदा कधी झाला, तर 2012. बघा, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करणारा कायदा, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. लक्षात घ्या, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. तुम्हाला माहिती आहे, जे काही लहान मुलं आहेत, 14 नोव्हेंबर हा बाल दिवस आहे. बघा, 18 वर्षाखाली मुलांचे लैंगिक शोषण, छळ आणि अश्लील साहित्यापासून संरक्षण करणे. अश्लील साहित्यापासून तुम्हाला माहित आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला माहित आहे ऍडव्हर्टाईज सुद्धा एवढ्या वाईट असतात की लहान मुलांनी बघावं की नाही. तुम्हाला जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी होईल, त्यांच्या हातात मोबाईल द्यायचा की नाही द्यायचा हा प्रश्न तुम्हाला पडेल, पण त्याच्या हातात मोबाईल तुम्हाला द्यावंच लागेल, कारण सगळं एज्युकेशन ऑनलाईन राहणार आहे. सुरुवात तुम्ही केली, ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात कोणी केली, तुम्ही. माहित आहे का, आम्ही या बोर्डावर शिकत होतो, या बोर्डावर आलो आणि या बोर्डावरून असं ऑनलाईन आलो. याला सुरुवात कोण केली, तुम्ही केली. माहित आहे का, याला जबाबदार त्याचे मम्मी आणि पापा आहे, कारण पोराचा होमवर्क मोबाईलवरच येईल. माहित आहे का, तुमचं मग प्रेमाची व्याख्या खाली येऊ राहिली ना. प्रेमाची व्याख्या पहिले ग्रॅज्युएशन नंतर होती, आता व्याख्या 8वी 9वी वर आहे. 8वी 9वी पासून जर प्रेम झालं तर त्याला किती वर्ष सांभाळायचं रे. मग एक होईल का लपडं, शक्यच नाही ना रे, एक कसं होईल. आणि लक्षात घ्या, आता भारताचं प्रेम हळूहळू कसं होईल माहितीये का, अमेरिकन प्रेम म्हणजे नो इमोशन, ओनली कमर्शियल. तू त्या काठावर, मी या काठावर, काही संबंध नाही, लग्न नाही, काहीच नाही. हेच होणार आहे भविष्यात. पाहिजे तुम्ही
पण पहिले आपलं प्रेम कसं होतं, जीना सिर्फ तेरी लिए, तुझे भूल जाना जाना मुमकिन नहीं, तू याद ना आए ऐसा कोई दिन नहीं. पण आता विशेष नाही, आता राहणार नाही. पण मला सांगा, 9वी 10वी झालं, आता 7वी 8वी, 7वी 8वी मला सांगा, लेकरूले सोबत घ्यायचं. माणसाला सांगा ना, अरे पहिले 18 वर्षाचा 20 वर्षाचा पोरगा आपल्या बहिणीसोबत आईसोबत झोपायचं, वहिनीसोबत आईसारखं नातं होतं, बापासोबत पोरगी असेल पुतणी असेल सोबत राहायची. पण आज तुम्ही बघा, आपलं पुरुषापासून किती आपण दूर गेलो. 7 वर्षाचं 8 वर्षाचं, कारण सांगा ना, 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होऊ शकतो, 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होऊ शकतो. आपल्या देशातली घटना अशा हळहळणाऱ्या, हे कशामुळे? मोबाईल, मोबाईल. कारण ह्याच्यामुळं माणसाने बलात्कार, तुम्हाला बलात्कार करून होती पाहणं, या प्रकारच्या विविध प्रकारच्या पॉर्नोग्राफी बघितल्यामुळं माणसाच्या मनातली अवस्था अशी वाईट होते, तो बापही बघत नाही, माई बघत नाही, बहिणी बघत नाही, भाऊही बघत नाही. मानसिकता, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक पोरांना मी म्हणत असतो, ऍडल्ट व्हिडिओ असो, ऍडल्ट चित्रपट असो, ऍडल्ट मूवी असो, त्याचबरोबर अशा प्रकारच्या गोष्टी असो, या गोष्टीपासून दूर राहायचं. कॉन्सन्ट्रेशन, काही म्हणते ना, माझं लक्षच नाही लागत, तो लक्ष दुसरीकडे आहे. बाबा माहित आहे का, जर माणसाला, मग सांगा, एखादी स्त्री बघितली, काहीच नाही बा, आपली बहीण आहे, अशी भावना ठेवा ना, आपला भाऊ आहे भाऊ, अशी भावना ठेवा ना, माणसाला काहीच वाटणार नाही, काहीच नाही. अरे आपल्याला ही दिवस फार महत्वाची आहे ना. परंतु मुलं मुली आणि याच्यातनी बघा, या प्रकारचे विविध जे काही गोष्टी घडत आहे, म्हणून यासाठी बाल न्यायालय या प्रकारचं करण्यात आलेलं आहे. बघा गुन्ह्याचे प्रकार बघा, 18 वर्षाखालील मुलांमुलींवर संदर्भातचा गुन्ह्याचे प्रकार बघा. बघा, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल अझाल्ट, पहा, शरीरात जबरदस्तीने प्रवेश, किमान 10 वर्ष ते जन्मठेप, दंड 10 वर्ष. सोपं काम नाहीये, सोपं काम नाहीये. किमान 10 वर्ष ते जन्मठेप. आता 18 वर्षाच्या वर काय, ते संमतीने आहे, कारण त्यालाही कळते, यालाही कळते. बघा पुढे बघा, अग्रिवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल, पोलीस, डॉक्टर किंवा विश्वासू व्यक्तीने केलेला गुन्हा. बघा, पोलीस, डॉक्टर किंवा विश्वासू. आता मला सांगा, पोलीस एखादी स्त्री त्याला भेटायला येते, मग इथं रात्री बेरात्री त्याच्या घरी जाणे. आता पोलिसाला काय म्हणणार आहोत आपण? पोलिसाला तर लायसन्स भेटते, कुठेही जायचं. पोलीसवाला माणूस कुठेही गेला, रेड लाईट एरियात गेला, कोण काय म्हणणार आहे तिले? लेडीज हॉस्टेलवर गेला, काय म्हणणार आहे तिले कोण? आणि मला या पोरीची चौकशी करायची आहे, अधीक्षकला म्हणला त्याला या खोलीमध्ये आणा, मला त्याच्यासोबत बोलायचं आहे. शोषण, 20 वर्ष जन्मठेप किंवा मग मृत्यूदंड. डॉक्टर, मला सांगा, माणूस डॉक्टरासमोर सगळ्या समस्या सांगतो, सगळ्या, ते पुरुष असेल स्त्री असेल, आपण त्या डॉक्टरला काय करतो, आपण सगळं बघा. तुम्हाला माहित आहे, महिलांची प्रसूती होते, त्या ठिकाणी मेल आणि फिमेल दोन्ही असतात, मेल आणि फिमेल दोन्ही असतात. त्या ठिकाणी त्या बाईला काय वाटत असेल, परंतु त्या ठिकाणी सगळेच लोक असतात, कारण त्या ठिकाणी काही प्रॅक्टिस करणारे लोक असतात, मुलं मुली, बरोबर आहे. त्या ठिकाणी डॉक्टर, त्याचबरोबर विश्वासू. तुम्ही एखाद्यावर विश्वास टाकला असेल, एखादा काकाचा मुलगा आहे, मामाचा मुलगा आहे, आत्ते भाऊ आहे, हे आहे ते आहे, विश्वासू. अरे आजकाल काकावर विश्वास नाही, भाऊजीवर तर विषयच नाहीये. हो ना रे, एखादा भाऊजी जर साडीला घेऊन चाललं, भाऊजी सोबत मावल आहे, मग ते काय म्हणते लगेच, सर मी दादा म्हणते ना, मी राखी बांधते. मी कुठं म्हणलं तू राखी सावंत आहे म्हणून? नाही ना सर, तुम्ही काही म्हणता, मी फक्त म्हणलं भाऊजी सोबत भरू राहिली तू. नाही सर म्हणते, आम्ही राखी बांधतो म्हणते, आमचं नातं लय गैर आहे म्हणते बहीण भावाचं. अरे हो रे बाबा, हे किती जरी असलं तर हे नातं आता बोगस झालं ना. बहिणीसोबत जरी भाऊ फिरला तर बोगस झालं ना. पहिलेच वेगळं आहे, सीता लक्ष्मण राम ते वेगळं. पहिले भाऊजी आपल्याला भावासारखा होता, माहित आहे का? भाऊजी हे महत्वाचा होता, एक पुरुष घरातला. पण आता तसं झालं का? नाही. तुम्ही सगळे लक्षात घ्या. पुढं सेक्शुअल अझाल्ट, बघा, लैंगिक स्पर्श किंवा छळ. बघा लैंगिक स्पर्श किंवा छळ 3 ते 5 वर्ष कारावास प्लस दंड. पुढे बघा, सेक्शुअल हॅरॅसमेंट, अश्लील घृणा करणे, शब्द वापरणे, 1 ते 3 वर्ष कारावास. आणि लक्षात घ्या, पोरी समोर शिवीगाळ करणं सुद्धा विनयभंग आहे. तुम्ही जर म्हणसाल ना, काय आहे प्रूफ? काहीच नाही, त्या पोरीने फक्त मोबाईल चालू ठेवावं. मजाक नाही, पोरीनं मोबाईल चालू ठेवावं, बसता असा वर ठेवून द्या, पूर्ण ऐकत राहा, बोलले का तू?
असा झिरते ना त्याची मग अबे वाचो बे मले मजाक नाही भले भले ते माहित आहे का आमदनी अट्टनी खर्चा रुपया माहित आहे का आरा कशी झोडपते आप खोटे सोपी गोष्ट नाही आहे म्हणून सोपी गोष्ट नाही आहे पुढे बघा चित्ररथ IMPI बरोबर येईल IMPI चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला चला पॉक्सोतून बाहेर या महाराष्ट्राच्या चित्ररथात प्रथम ते जर मी आणखी 1 घंटा शिकवलं तरी बरं वाटलं असतं नाही शिकवा सर हा सगळीकडे अवस्था सारखीच आहे हा असा काही विचार करू नका बघा महाराष्ट्राच्या चित्ररथात प्रथम क्रमांक मिळाला बघा 77व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर 17 राज्य आणि 13 केंद्र सरकारच्या विभागाने सहभाग घेतला होता देशातून एकूण 30 चित्ररथ सहभागी झाले होते बघा चित्ररथ परेड थीम बघा स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत हे घोषवाक्य बघा परेड थीम हे लक्षात घ्यायची आहे 2026 ची परेड थीम 77व्या महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे महत्वाचा बघा चित्ररथ बघा काय आहे आपल्या चित्ररथामध्ये महत्वाचा क्रमांक प्रथम क्रमांक गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक महाराष्ट्र जे गणपती उत्सव आहे ना त्याच्यावर आपला चित्ररथ आधारित होते यावेळेस गणपती उत्सव बघा महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे दुसरा क्रमांक बघा हस्तकला आणि लोकनृत्य जम्मू काश्मीर हस्तकला आणि लोकनृत्य जम्मू काश्मीर त्यानंतर तिसरा क्रमांक आहे बघा वॉटर मेट्रो आणि 100% डिजिटल साक्षरता आत्मनिर्भरता केरळ लक्षात घ्या याच्यामध्ये केरळला तिसरा आहे दुसरा जम्मू काश्मीर पहिला आहे महाराष्ट्र यावर्षी सर्वात जास्त प्रजासत्ताक दिनी कोणत्या चित्ररथाला पुरस्कार भेटला तर महाराष्ट्र कशावर आहे गणेशोत्सव दुसरा कोणाला जम्मू काश्मीर कशावर आहे हस्तकला आणि लोकनृत्य केरळला कशाला आहे डिजिटलता आणि साक्षरता बरोबर आहे महाराष्ट्र भव्य चित्र मूर्ती सजावट तुषार प्रधान रोशन इंगवले कृष्णा सालवलकर आणि श्रीपदा भोंगाडे बघा या लोकांनी काय केलेलं आहे महत्वाचा सजावट केलेला आहे बघा सेना दलातून भारतीय नौदल लष्करी दलातून दिल्ली पोलीस यांचे संचलन करण्यात आलेले होते दिल्ली पोलीस यांनी काय केलं होतं संचालन केलं होतं बघा महाराष्ट्र चित्ररथ भव्य मूर्ती सजावट करणारे कोण तुषार प्रधान रोशन इंगवले कृष्णा सालवलकर श्रीप्रदा भोंगाडे बघा या महत्वाचे काही व्यक्ती होते ज्यांनी हे चित्ररथ काय केलं आहे सजावलेलं आहे तर या प्रकारचं चित्ररथावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलं जाऊ शकते बघा महाराष्ट्र चित्ररथाचे नाव आणि पुरस्कार बघा आजपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या चित्ररथाला पुरस्कार कोणकोणत्या वर्षी भेटला बघा सर्वात पहिल्यांदा बघा 1981 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संदर्भातचा आहे 1983 ला बैलपोळा आपला पोळा सार्वजनिक गणेशोत्सव शताब्दी 1993चा जो काही आहे 1893 ला लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरू केलं होतं हापूस आंबा 1994 बापू स्मृती महात्मा गांधीच्या महत्वाच्या स्मृतीच्या संदर्भातचा आहे पंढरीची वारी बघा सर्वात मोठी वारी आपली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक परत 2018 ला आणि 2026 ला गणेश उत्सवाचा आत्मनिर्भरतेचे प्रतीक 2026 म्हणजे किती वेळा भेटला रे 1 2 3 4 5 6 7 8 वेळा बरोबर आहे 1 2 येते वाटते तुम्हाला नाही हुशार आहे तुम्ही हे पाहिलं का तुम्ही अरे बा चोरी केली समजा चित्ररथ बघा सर्वात पहिल्यांदा कधी 1981 सर्वात पहिल्यांदा कशाला भेटला होता छत्रपती शिवाजी महाराज हे लक्षात घ्या पहिलं लक्षात आलं पाहिजे आणि आता 2026 कशावर आहे गणेश उत्सव चित्ररथ लक्षात घ्या वाचून जा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल प्रश्नावर आधारित तुम्हाला काही आहे बघा महत्वाच्या घडामोडी आणि महत्वाच्या बाबी आजच्या लेक्चर मध्ये आपण घेतलेला आहे तुमचे मित्र मैत्रीण आणि अद्यापही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल तर त्यांना सांगा की काही व्हिडिओ जर तुम्हाला बघावं वाटले तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके धन्यवाद थँक्यू